की संरक्षण दलं किंवा आर्मी म्हणजे रायफल घेतलेली आणखीन एक वर्दीमधली एक अशी सशक्त स्त्री आपल्या डोळ्यासमोर येते आणि ते अगदीच बरोबर आहे. पण म्हणजे आता सियाचीन सारखी जी जगातली सगळ्यात उंच युद्धभूमी आहे तिथे देखील विमेन ऑफिसर्स नाव आता ते त्यांची पोस्टिंग तिथे होतीये. तर इतक्या अवघड परिस्थितीमध्ये मग ते राजस्थानचं तप्त वाळवंट असो, पूर्वांचलातली जंगलं असो तुंबलेली, ह्या सगळ्या ठिकाणी स्त्री तिथे तैनात असते आणि ती वर्षानुवर्षांपासून आहे. बहुतांश इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरिया म्हणून हा आपण जाणतो, विशेषतः बारामुला आणि त्याच्या आजूबाजूचा भाग. तर तिथेच माझी पोस्टिंग होती. जेव्हा आपण मृत्यूसमोर बघतो साक्षात किंवा जिथे आपण अतिशय भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सावरतो, तर मला असं वाटतं हे आयुष्यातले क्षण फार महत्त्वाचे असतात आणि ते क्षण पुढच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्याला आत्मविश्वास देऊन जातात. कारण संघर्ष हा वाढीसाठी अत्यंत पोषक असतो आणि कॉम्प्रोमाइज होत नाही केवळ आपल्याला निवड करायची आहे मुलामुलींची म्हणून. एवढी टफ ही सिलेक्शन प्रोसेस असते. तर तुम्ही आतमध्ये कुठली व्हॅल्यू सिस्टीम घेऊन इथपर्यंत आला आहात, तुमच्या धारणा काय आहे, तुमचे संस्कार काय आहेत, तुमच्यामध्ये इंटिग्रिटी प्रामाणिकपणा किती आहे, तर आतून तुम्ही कसे घडले आहात, ज्याला की आम्ही थोडी पॉलिश केल्याने तुमच्यातलं एक नेतृत्व सुंदर असं उदयाला येऊ शकेल, हे आर्मी बघते. कारण शिस्त हा जगण्याचाच आत्मा आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वाईव्ह कसं करायचं हे आम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर टीमवर्कचं खूप महत्त्व आहे. एकट्याला तिथे काहीही थारा नाही आहे. त्या शूजच्या लेसला एक ट्विस्ट जरी सापडलं ड्रिल स्क्वेअरवरती तरी फास्ट स्पीड ऑफ डिसिजन ऑल्सो मॅटर्स. कारण खूप योग्य निर्णय आहे पण तो 2 वर्षांनी घेतलाय, काही उपयोग नाही आहे, सगळं हातातनं गेलेलं असणार आहे, असं अनेकदा होतं. आणि तो जो एक ट्रॉमा असतो वर्षानुवर्ष त्या बायकांना तो पुरतो. लीडरशिप फॉर ऑल म्हणजे नक्की काय? की संस्कार केले जात नाहीत, ते फक्त ग्रहण केले जातात. की अपराजिता या ग्रंथाला नुकतंच राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. अपराजिता हा कुठेतरी शौर्याचा शोध घेतलेला आहे, ज्या आपल्या भारताचा जो इतिहास आहे 2000 वर्षांच्या स्त्री शक्तीचा हा कुठेतरी मागोवा आहे. आणि कायम उंच ध्येय ठेवा असं एक शेवटचं वाक्य मला सांगायचं आहे की लो एम इज रिअली अ क्राईम. नमस्कार, सासी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. दैनंदिन आयुष्याच्या प्रेशरखाली आपण अनेकदा घाबरतो, चिंताग्रस्त होतो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळेही मनातून हादरून जातो. पण तुम्ही कधी त्या स्त्रियांचा विचार केला आहे का ज्या प्रत्यक्ष सीमारेषेवर असतात आणि शत्रूंचा सामना करतात? आज आपल्यासोबत अशाच एक प्रेरणादायी महिला आर्मी ऑफिसर आहेत, मेजर मोहिनी गर्गे. हॅलो, वेलकम मोहिनी मॅम. नमस्कार. तुमचं सासी सखीमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. मोहिनी मॅम, तुम्ही आर्मीमध्ये होतात आणि तुम्ही काश्मीर एरियामध्ये सुद्धा सर्व केलेलं आहे. तर तुमच्या मते भारतीय इंडियन वुमेन वॉरियर्सचं योगदान किती महत्त्वाचं आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. सगळ्या प्रेक्षकांना जय हिंद सगळ्यात आधी. आणखीन मला असं वाटतं की हा विषय इतका महत्त्वाचा आहे सध्या, कारण ऑपरेशन सिंदूरनंतर आपण सगळीकडे बघतोय की एक खूप सुंदर आणि खूप प्रेरक अशी लाट सगळ्या भारतामध्ये आलेली आहे, ज्याच्यामध्ये संरक्षण दलांमधल्या विमेन ऑफिसरचं योगदान खऱ्या अर्थाने म्हणजे प्रोजेक्ट झालं आणि ते सतत आता आपल्या म्हणजे त्याच्यावरती चर्चा होताना आपल्याला दिसून येते. तर मला हे योगदान खूप महत्त्वाचं वाटतं. कारण आपण इतर क्षेत्रांमध्ये पाहिलं तर ज्या आपल्या म्हणजे भारतीय स्त्रीची जी काही अचिव्हमेंट्स असतील आत्तापर्यंत, तिने गाठलेले पल्ले असतील, मग ती शास्त्रज्ञ असू देत किंवा इतर काही क्षेत्र, तर ती आपण आवर्जून त्याची चर्चा होते. त्याचप्रमाणे ह्या क्षेत्रात देखील जे काही योगदान आणि त्या योगदानाचे विविध पैलू आहेत, मला असं वाटतं ते सगळ्यांसमोर आले पाहिजेत. तर ह्या योगदानामध्ये आपल्याला काय वाटतं ना की संरक्षण दलं किंवा आर्मी म्हणजे रायफल घेतलेली आणखीन एक वर्दीमधली एक अशी सशक्त स्त्री आपल्या डोळ्यासमोर येते आणि ते अगदीच बरोबर आहे. पण तिथे सर्व करत असताना सुद्धा ती इतके वेगवेगळे रोल्स करते किंवा भूमिका पार पाडते आपण असं म्हणूया, तर त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली जी आपली युद्धजन्य परिस्थिती असते तिथे तैनात होणं हेच खूप मोठं युद्ध असतं. त्याच्यामुळे बाकीचं समोरून येणारं आक्रमण असेल त्याला तोंड देणं ही तर अजून पुढची गोष्ट झाली. पण म्हणजे आता सियाचीन सारखी जी जगातली सगळ्यात उंच युद्धभूमी आहे तिथे देखील विमेन ऑफिसर्स नाव आता ते त्यांची पोस्टिंग तिथे होतीये. तर इतक्या अवघड परिस्थितीमध्ये मग ते राजस्थानचं तप्त वाळवंट असो, पूर्वांचलातली जंगलं असो तुंबलेली, ह्या सगळ्या ठिकाणी स्त्री तिथे तैनात असते आणि ती वर्षानुवर्षांपासून आहे. सो अशा पद्धतीने युद्धजन्य परिस्थितीत ती आहेच आहे. पण सैन्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक पैलू दुसरा आणखीन म्हणजे प्रशासन.
तर सैन्यामध्ये प्रशासन ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. अनेक गोष्टी एका वेळी ज्याला आपण मल्टीटास्किंग म्हणतो त्याचा कस लागलेला असतो तिथे. तर ह्या प्रशासकीय बाजू आपण जर पाहिली संरक्षण दलांची तर तिथे देखील स्त्रियांनी एक खूप वेगळी छाप सोडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती मग खेळ असू देत, काही साहसी जे आपले म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत तिथे सुद्धा विमेन ऑफिसर्सनी खूप छान कामगिरी आतापर्यंत पार पाडलेली आहे. आणि जिथे आपण आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताचं प्रतिनिधित्व करण्याच्या म्हणजे गोष्टी करतो किंवा हा मुद्दा जिथे आपण उपस्थित करतो तिथे मला अजून एक गोष्ट अधोरेखित करायला आवडेल ती म्हणजे UN मिशन. काही जे अशांतपूर्ण भाग असतात भारताबाहेरचं तर तिथे हे सैन्य सगळं तैनात केलं जातं आणि तिथे भारताने अतिशय छान पद्धतीने आतापर्यंत आपले विमेन ऑफिसर्सना पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि तिथे त्या केवळ गेल्या नाहीत, तिथे त्यांनी ऑपरेशनमध्ये भाग घेतलेला आहे. आणि त्याचा जो आपण त्याचं काम जे पाहिलं ते इतकं असं एक वास्ट कॅनव्हास आहे. म्हणजे व्हायलन्स जिथे आहे किंवा हिंसेच्या भागामधल्या स्त्रियांना आधार देणं असू देत, त्यांची काउन्सिलिंग करणं असू देत किंवा लहान मुलांच्या इंग्लिश ट्युशन्स घेणं असू देत, इतके विविध पैलू भारताच्या आपल्या संरक्षण अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन दाखवलेत. त्याच्यामध्ये आत्ताच नुकताच एक मेजर शांताकुमार हिला पुरस्कार देखील जाहीर झाला. याच्या आधी पुरस्कार दिले गेलेत. तो असं एकही क्षेत्र त्यांनी मला असं वाटतं सोडलेलं नाही की संरक्षण दलांच्या असूनही त्यांनी विविध ठिकाणी आपली छाप सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मगाशी तू काश्मीरचं जे विचारलंस तर खूप खूप आठवणी आहेत माझ्या तिथल्या, कारण खूप अशांततापूर्ण तो भाग होता. आणि काश्मीरचा जो भाग आहे हा बहुतांश इंटेन्स काउंटर इन्सर्जन्सी एरिया म्हणून हा आपण जाणतो, विशेषतः बारामुला आणि त्याच्या आजूबाजूचा भाग. तर तिथेच माझी पोस्टिंग होती आणि त्या काळचं वातावरण देखील आर्मी चले जाव अशा पद्धतीचं होतं. म्हणजे जे तिथल्या जे नागरिक आहेत त्यांची देखील साथ नव्हती आणि आर्मीपुढे खूप खूप आव्हानं होती. तर त्या ठिकाणी फिटनेस स्वतःचा ठेवायचा, हवामान खूप प्रतिकूल असायचं, स्नोफॉलमध्ये देखील जाऊन काम करायचं कारण काम ह्याला सुट्टी नव्हती कुठल्याही प्रकारे कामाला. शस्त्र AK-47 सतत बाळगायचं जवळ, आणखीन कॉम्बॅटमध्ये राहायचं. तर अशी अनेक आव्हानं तिथे होती. त्याच्यानंतर सगळ्यांनी कॉर्डिनेट करून तिथे वेगवेगळी ऑपरेशन्स घडवली जायची. तर त्या ऑपरेशन्समध्ये देखील मला प्रतिनिधित्व माझ्या युनिटचं करण्याची संधी मिळाली, मला प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी सगळे बॅरियर्स गळून पडले. जेव्हा आपण मृत्यूसमोर बघतो साक्षात किंवा जिथे आपण अतिशय भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सावरतो, तर मला असं वाटतं हे आयुष्यातले क्षण फार महत्त्वाचे असतात आणि ते क्षण पुढच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी आपल्याला आत्मविश्वास देऊन जातात. तर एका शब्दात काश्मीरी टेन्युअर सांगायचं तर मला पुरून उरेल असा आत्मविश्वास काश्मीरमध्ये मिळाला. एक व्यक्तिमत्व घडवणारा हो होता तो. अगदीच. म्हणजे अकॅडमीतनं बाहेर पडल्यावरतीच मला काश्मीरची करिअरची सुरुवातच करिअरची सुरुवातच माझी काश्मीरने झाली. म्हणजे माझं रिपोर्टिंग वेस्ट बेंगॉलमध्ये झालं पण तिथून आमची सगळी युनिटच काश्मीरमध्ये हलवली गेली युद्धजन्य भागामध्ये. सो लगेचच मी तिथे गेले. अगदी सुरुवातच माझी काश्मीरपासून झाली. आणि खरं तर जेव्हा आपण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असतो तेव्हाच आपलं जे स्पिरिट असतं आपलं योद्ध्याचं, आणखीन आपण जे तयार होत असतो योद्धा म्हणून, तर ते खूपच टिपेला पोहोचलेलं असतं. आणि तेव्हा खरंच असं वाटतं की हे जे माझं शस्त्र शिक्षण मी सगळं घेतलं आहे, मी सगळे कॅम्प्स वगैरे केलेत आणि जी मी घडली आहे ते आता कधी एकदा जाऊन मी काश्मीर बॉर्डरवरती तैनात होते. कारण मला असं वाटतं की कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीला किंवा मुलाला असं वाटत असतं की किती वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला होत आहेत आणि कधी एकदा मी त्यांच्यावरती तुटून पडतो आणि मी बंदूक चालवते आणि समोरच्याला हे करते, असं प्रत्येकीला वाटत असतं. तर ते अगदी स्वप्नवत माझ्या बाबतीत झालं की अगदी तर आर्टिकल 370 आणि त्या सगळ्या घटना त्यांचा अभ्यास करत करत मोठी झालेली होते. आणि मला खरोखर काश्मीरच्या सीमेवरती आणि थेट LOC पर्यंत मला जाण्याची संधी मिळाली आणि सगळा काश्मीर असा मला समजून घेता आला, तिथली संस्कृती सुद्धा समजून घेता आली. तर अशा पद्धतीने ती अगदी पहिलीच आणि अविस्मरणीय अशी पोस्टिंग होती. पण तुम्ही आर्मीमध्ये जायचा निर्णय कसा घेतला? म्हणजे अजूनही महिलांसाठी तो असा काही फारसा इझी ऑप्शन नाही आहे किंवा इझिली नाही कोणी विचार करत त्याबद्दल. तुम्ही कसा डिसिजन घेतला की तुम्हाला आर्मी मध्ये जायचं आहे? खूप छान प्रश्न आहे. ॲक्च्युली ना असा काही एक क्षण नव्हता की आत्ता मी आर्मीचंच ध्येय समोर ठेवणार इथून पुढे. डिसाईड केलं नाही, लहानपणीचं नाही, पण काय असतं ना की आर्मीमध्ये ज्या गोष्टींचा कस लागतो ते म्हणजे नेतृत्व गुण, आणि ते एका रात्रीत घडत नाहीत. त्याची बीजं कधीतरी वर्षांवर्षांच्या आधी पडलेली असतात, तुमची परिस्थिती तुम्हाला घडवते आणि अशा पद्धतीने तो सगळा प्रवास असतो. तर माझ्या कॉलेज डेजमध्ये विशेषतः कारगिलचं युद्ध झालं तेव्हा सगळी आपण पेपरमध्ये वाचायचो इतकी भरभरून त्याची वर्णन
म्हणून यायची आणि मी नुकतीच तेव्हा कॉलेजला गेलेले होते, त्याच्यामुळे एक असताना आपलं की असं मी सगळं बदलून ठेवीन किंवा जो आपल्यामधला एक काय म्हणूया आपण बंडखोरी असते, तारुण्याचं दुसरं नाव आहे ते खरं, तर तेव्हा असं वाटायचं की हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला जायला पाहिजे असं कुठेतरी तेव्हा वाटायला लागलं. आणि त्याच दरम्यान मी काही सैनिकी प्रशिक्षण देणारे कॅम्पसुद्धा अटेंड केले. तर तेव्हासुद्धा एक स्वतःला मी गवसत गेले असं म्हणता येईल की मला फायरिंग खूप छान जमलं, आवडायला लागलं. आणखीन रायडिंग खूप आवडलं मला, कारण आपण पहिल्यांदा जेव्हा घोड्यावरती बसतो तेव्हा जे आपण आपलं जे पोश्चर असतं, आपली जी दृष्टी असते किंवा आपला जो आत्मविश्वास एक कुठल्या कुठे गेलेला असतो. म्हणजे आजही लिडरशिपचं जे सायन्स आपण शिकवतो त्याच्यामध्ये सुद्धा रायडिंगला आजही महत्त्व दिलं जातं. खरं तर आत्ता काही आपण घोड्यावर बसून युद्ध करत नाही, तरी सुद्धा आत्मविश्वासाच्या वाढीसाठी ते खूप गरजेचं असं समजलं जातं. ते खरोखरच ते सगळं थिअरी मी आत्ता सांगते, पण तेव्हा प्रॅक्टिकली मला खूप छान वाटलेलं की हे जे काही क्षेत्र आहे ना, हे खरोखरच स्त्रीला तिच्या सर्वोच्च पोटेन्शियलपर्यंत घेऊन जाणार आहे, तिची अगदी सगळ्यात जास्त सकारात्मक प्रतिमा सगळ्यांसमोर ठेवणारं आहे. सो का नाही आपण ह्याचा विचार करू. सो असं मी कुठेतरी मनात होतं ते त्यावेळेला ते बीज पेरलं गेलं. आणि मग जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला मी ॲडमिशन घेतलं त्यावेळेस ही सगळी प्रोसेस मी गांभीर्याने घेतली आणि अत्यंत प्रॅक्टिकल होऊन एक करिअरच्या दृष्टीने याचा विचार केला की साधारण काय काय प्रशिक्षण आता चाचण्यांना आपल्याला सामोरं जायचे, पुढे काय कसं लाईफ असणार आहे, हे अगदी प्रॅक्टिकली मी डोक्यात घेतलं आणि तशा पद्धतीने मी स्वतःला तयार करत गेले. मुळात फोकस तसा ठेवला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी सगळ्या चाचण्या उत्तीर्ण करून ट्रेनिंगपर्यंत पोहोचले. सो असा तो एक झिगझॅग निर्णय म्हणता येईल. आणि खरं तर ना सोपे निर्णय प्रत्येकाच्या समोर असतात. आपण चांगल्या अकॅडमीमध्ये डिग्री घेतलेली असते, चांगल्या अकॅडमीमध्ये आपण पुढचं आपलं म्हणजे ऑफर्स आपल्याला असतात, पण ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठीचं जे वातावरण असतं ते सुद्धा मला त्या काळी मिळालं आणि तो फोकस खूप चांगला झाला माझा असं म्हणता येईल. सो एक आर्मी ऑफिसर म्हटलं की फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ हे खूपच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही स्वतःला या सगळ्यांसाठी कसं तयार केलं? अच्छा, मला असं वाटतं की मी तयार झाले आणि ह्याच मुशीमध्ये अनेक ऑफिसर्ससुद्धा तयार होतात. तर ते अगदी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सूत्ररूपात सांगायचं झालं तर एकतर तुमचं मुळातच जो काही पिंड घडलेला असतो, तुमचं जे काही व्यक्तिमत्व असतं, तर ते त्याच्यासाठी कारणीभूत असतं. आणि जी परिस्थिती तुम्हाला आजूबाजूला लाभते लहानपणापासून, तर ती देखील खूप महत्त्वाची ठरते. कारण संघर्ष हा वाढीसाठी अत्यंत पोषक असतो. तर कुठेतरी जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी ऑफिसर होते तर ती त्याची कुठेतरी गोष्ट असते, ती एखाद्या मिनलची गोष्ट असते, एखाद्या मोहिनीची गोष्ट असते, तर ती परिस्थिती त्याला घडवत असते. तर अशा पद्धतीने तो तिथपर्यंत उंबरठ्यापर्यंत पोहोचतो जेणेकरून त्याचं सिलेक्शन होतं. आणखीन दुसरी त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ट्रेनिंग. ही इतकी आमूलाग्र बदल घडवणारी असते प्रोसेस, आमची जी ट्रेनिंगची प्रोसेस असते. तर ह्याच्यामध्ये सगळे आम्ही सारखे होऊन जातो आणि त्याच्यामध्ये अतिशय आमच्यावरती खूप मोठा एक तणाव असतो, स्ट्रेस असतो. तर त्यातून आम्ही कसं तावून सुलाखून निघतो, तर हे आम्हाला तिथे शिकवलं जातं. आणि अशा पद्धतीने मानसिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने आम्हाला तयार केलं जातं. मुळातनं हा सगळा धारणांचा देखील मला प्रवास वाटतो एकीकडे. कारण आता आत्मविश्वास आपण मगाशी बोलत होतो की आपल्यातला आत्मविश्वास किती गरजेचा आहे. तर मला असं वाटतं आर्मीनं अगदी पहिल्या क्षणापासून खूप काही ना काही आपल्याला शिकवत असते. म्हणजे आता उदाहरणार्थ खूप मला एक गमतीशीर इथे किस्सा सांगायला आवडेल की जेव्हा मी माझ्या SSB इंटरव्ह्यूसाठी पोहोचले, म्हणजे संपूर्ण भारतामध्ये फक्त 3-4च केंद्र आहेत त्याची, आणि तिथे सगळं हे सिलेक्शन प्रोसेस होते. साधारण आठवडाभर ती चालते. तर जेव्हा मी पोहोचले, म्हणजे 2006-07ची गोष्ट मी सांगते, मी अगदी सामान्य मुलगी, एक वेणी घातलेली वगैरे, आणखीन तिथे पोहोचले आणि रेल्वे स्टेशनवरती पाहिलं तर एक मोठा बाजार भरलेला होता तिथे. अगदी म्हणजे काय म्हणूया लाईन अगदी लागलेली आणि आर्मीचे सगळे लोक त्यांच्या गाड्यांमध्ये बसून आम्हाला तिकडे नेत होते. तर त्या एवढ्या पॉलिश्ड मुली होत्या सगळ्या, त्यांचे कपडे, त्यांचं बोलणं, त्यांचं दिसणं, तर ते पाहूनच असं वाटलं की बापरे, आता ही बॅग उचलूया आणि आपण परत निघून जाऊया कुठेतरी, यांच्यामध्ये आपला काही आता टिकाव लागणार नाही आहे. पण तरीसुद्धा त्या क्षणावर मात करून की नाही, आपण आलो नाही इथपर्यंत, आता जे होईल ते होईल, आपण फेस करूया, ही ताकद देखील त्याच वातावरणातून मिळते. आणि मग तिथे गेल्यानंतर ती सगळी प्रोसेस चालली. आमच्या आधीची बॅच ही पूर्ण वॉशआउट झालेली होती, कारण कुठेही निकष बदलत नाहीत आणि कॉम्प्रोमाइज होत नाही, केवळ आपल्याला निवड करायची आहे मुलामुलींची म्हणून. एवढी टफ ही सिलेक्शन प्रोसेस असते. तर त्याच्यामधनं जेव्हा शेवटच्या टप्प्यावरती पूर्ण कॉन्फरन्स भरलेली होती आणि ऑलरेडी हजारो मुली
आमच्या ह्याच्यातनं वगळण्यात आलेल्या होत्या आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मोठ्या हॉलमधनं केवळ 3 नावं उच्चारली गेली ती आम्हा तिघींची होती. त्यातली सुद्धा एक पुढच्या मेडिकल टप्प्यावरती बाहेर पडली. तर एवढा कमी सिलेक्शन रेशो असतो. आणि त्यावेळी जेव्हा नाव अनाऊन्स झालं आणि मी उभे राहिलो तेव्हा अक्षरशः जाणीवच नव्हती की आपण किती मोठ्या या चाचण्यांमधनं स्वतःला तारलंय किंवा आपण पार पडलोय. तर त्या क्षणी एक महत्त्वाची गोष्ट कळली, अशी अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना धाडकन तुमचं सगळं एक दरवाजा उघडतो तुमच्या मनातला, की वरवरचा जो आपला अपीअरन्स असतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला एक काही ट्रेनिंग दिल्याने शिकू शकतो आपण, अशा गोष्टी हा तिथला निकष नाही आहे. तर तुम्ही आतमध्ये कुठली व्हॅल्यू सिस्टीम घेऊन इथपर्यंत आला आहात, तुमच्या धारणा काय आहेत, तुमचे संस्कार काय आहेत, तुमच्यामध्ये इंटिग्रिटी प्रामाणिकपणा किती आहे, तर आतून तुम्ही कसे घडले आहात, ज्याला की आम्ही थोडी पॉलिश केल्याने तुमच्यातलं एक नेतृत्व सुंदर असं उदयाला येऊ शकेल, हे आर्मी बघते. तर अशा पद्धतीने तो आत्मविश्वास की नाही जे काही आपण आणले ना ते बरोबर आहे आणि आपण बी युअर सेल्फ हा शब्द आपल्याला किती खरं तर महत्त्वाचा वाटतो, पण तो तिथे आम्हाला जगायला मिळाला राईट फ्रॉम द सिलेक्शन प्रोसेस. त्याच्यामुळे हा आत्मविश्वास हळूहळू मग म्हणजे प्रशिक्षणाने तो वाढत गेला. जसं आता तुम्ही म्हणालात की आर्मीची सिलेक्शन प्रोसेस इटसेल्फ इतकी कठीण असते, तसंच कदाचित आर्मीची ट्रेनिंग पण खूप कठीण असते. तर या ट्रेनिंगमधनं डिसिजन मेकिंग हे कसं शिकवलं जातं? सो जनरली असं आपण बोलताना म्हणतो ना की आपल्याला इथे आकार दिला जातो, व्यक्तिमत्व घडवलं जातं. असं आमच्या बाबतीत काही केलं जात नाही. आम्हाला चोळामुळा करून तोडून फेकून दिलं जातं आणि त्यातनं अक्षरशः चिखलाच्या गोळ्यातनं नवीन मूर्ती तयार होते, कारण ती परमनंट स्वरूपाचे बदल घेऊन आलेला हा टप्पा असतो आमच्यासाठी. सो ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हणाले तसं आत्मविश्वास कुठेतरी तो एक वाढीला लागलेलाच असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त, कारण शिस्त हा जगण्याचाच आत्मा आहे हे आम्हाला तिथे जाऊन हळूहळू, आणि ते कुठेही तुम्हाला लेक्चर्स देऊन किंवा असं नाही शिकवलं जात, खूप वाईट पद्धतीने शिकवलं जातं. पण त्यातनं सांगायचा निष्कर्ष एवढाच की जेव्हा तुम्ही शिस्त सोडता तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःलाच हरवता आणि तुम्ही परावलंबी होता एका अर्थाने. त्याच्यामुळे शिस्त जोपर्यंत असते तेव्हा तुम्ही असता, तुम्ही लाईव्ह असता, जिवंत असता. सो इतकं शिस्तीला महत्त्व दिलं जातं आणि त्याचं माध्यम म्हणजे सवयी. सो हा जो एवढा मोठा जो डोंगर सर करायचा असतो त्याचे छोटा, म्हणजे आपण पहाटे उठतो तर पहाटे प्रत्येकाने आपला बेड व्यवस्थित नीटनेटका, ज्याला एकही अडी नसते अशा पद्धतीने तो नीट केलाच पाहिजे आणि मग तुम्ही ती जागा सोडायची. म्हणजे कुठेही जाऊन जर तुम्ही असं आजही तुम्ही जर ट्राय केलं की असा बेड करून जर तुम्हाला उठायची सवय असेल तर परत आता आपण वॉकला जायच्याऐवजी किंवा जॉगला जायच्याऐवजी आपण परत जाऊन लोळूया असं कधीही वाटणार नाही मागे वळून. इतकं ह्याच्या मागे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्यानंतर स्ट्रेस खूप जास्त असतो, कारण कठीणतम अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्वतःला जिवंत कसं ठेवू, आम्ही स्वतः म्हणजे कशी त्याच्यामध्ये तग धरू, अशा पद्धतीचं आम्हाला तयार केलं जातं. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्व्हायवल कॅम्प्स असतात. तर जिथे आम्हाला खूप कठीण अशा वातावरणामध्ये सोडून दिलं जातं आणि तिथे तुम्ही तुमचे गोळा करा, शिजवा, खा, मारा एखादं कोणालाही, त्याला भाजा आणि खा, अशा पद्धतीने सर्वाईव्ह कसं करायचं हे आम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर जेव्हा आम्ही रन आमचे होतात 25 किलोमीटर 40 किलोमीटर, तेही 16-16 किलोचं वजन लावून आम्ही पळतो एक पूर्ण रात्रीमध्ये. तर तिथे सुद्धा एक पाऊल पुढे चालताना तुम्ही कसं मोटिवेटेड राहाल, आणखीन तुम्ही काय तुम्हाला स्वतःला तुम्ही कशा पद्धतीने सेल्फ मोटिवेटेड ठेवाल, ह्याचा सगळा कस तिथे लागलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा पूर्ण प्रोसेसमधनं तुम्ही जेव्हा ताऊनसुलाखून बाहेर पडता ते जे टप्पे असतात ते करत असताना तुमच्यापुढे एक अंतिम ध्येय काय आहे, ते म्हणजे वर्दीचं ध्येय आहे कुठेतरी, की शेवटच्या दिवशी मला वर्दी मिळणार आहे, माझ्या देशाचं रक्षण करण्यासाठीचे मला अधिकार मिळणार आहेत आणि संपूर्ण राष्ट्राचा विश्वास माझ्या खांद्यावरती असणार आहे एक दिवस ताऱ्यांच्या माध्यमातून. तर हे जे काही स्वप्न असतं ते बघत बघत आम्ही स्वतःला घडवत असतो. त्यानंतर टीमवर्कचं खूप महत्त्व आहे. एकट्याला तिथे काहीही थारा नाही आहे, सगळीकडे आम्ही म्हणजे एक जण चुकला तर सगळ्यांना पनिशमेंट होते पूर्ण. सो अशा पद्धतीने टीमवर्कचं महत्त्व, मी कुठेतरी हारतो आणि आम्ही जिंकत असतो सारखा. तर ह्या पद्धतीने ते सगळं ट्रेनिंग असतं. आणि मुलींसाठी तर फार महत्त्वाचं आहे, कारण तोपर्यंत ना अनेक धारणा आपल्या डोक्यात असतात. मुलगी म्हणजे असं, मुलगी म्हणजे तसं, मुलगी अशीच असते, किंवा माझं इथपर्यंत मी जाऊ शकते, माझी क्षमता अशी आहे. तर हे सगळं तिथे मोडून पडतं. कुठेतरी पहिल्यांदा तुम्ही त्या पटलावरती असं रिअलाईज करता की येस, मुलगा आणि मी मुलगी काहीच फरक नाही आहे. माझं माझ्या देशावर तेवढंच प्रेम आहे, मला वर्दी तेवढीच डेस्परेटली पाहिजे आहे, मला सुद्धा शस्त्र धारण करण्याच्या आतून तेवढीच आवड आहे, माझ्या रक्तात देखील तेवढंच साहस आहे, कशाही बाबतीत मी कमी नाही आहे. तर मग मी का स्वतःला कमी लेखत होते आत्तापर्यंत. सो हे सगळं आर्मी तुमचे मेंटल बॅरियर सगळे असे बाजूला करते आणि तुम्ही लख्खपणे स्वतःला
तिथे दिसता. तर अशा पद्धतीने हे ट्रेनिंग तुम्हाला वरतीपर्यंत घेऊन जातं. तुमच्या ट्रेनिंगमधला एखादा आठवणीतला किस्सा असेल कुठला? हो, खूप तसे किस्से आहेत आणि शारीरिक पनिशमेंट आम्हाला कायमच होत असते. म्हणजे अक्षरशः आम्ही जे शूज घालतो त्या शूजच्या लेसला एक ट्विस्ट जरी सापडलं ड्रिल स्क्वेअरवरती तरी अख्खीच्या अख्खी कंपनी शिक्षा करत असते. म्हणजे अगदी पहिला दिवस मला आठवतो की आम्ही अगदी सगळं असं पॉलिश करून गेलेलो, सगळे शूज ब्रासो, आणखीन बेल्ट वगैरे लावून सगळे बटन्स, आणि तिथे आम्हाला एका रांगेमध्ये उभं केलं गेलं. आम्हाला जे प्रशिक्षण देतात त्यांना उस्ताद असं म्हणतो आम्ही, ड्रिल उस्ताद, PT उस्ताद असं ते सुभेदार ह्या रँकवरचे सगळे असतात, अगदी तज्ज्ञ आणि शारीरिकदृष्ट्या फिटेस्ट असे ते सगळे असतात असे. तर आम्हाला लाईनमध्ये उभं केलं गेलं आणि ते असे एकेकाला बघत होते आणि बाहेर काढत होते. तर त्याच्यामध्ये अक्षरशः 2-3च मुली त्या रांगेमध्ये राहिल्या. तर आम्हाला वाटलं की आता ह्या तिघींना काहीतरी पनिशमेंट होणार आहे, म्हणजे ज्या अगदीच, आणि बाकीच्या आपण सुटलो. किती छान ना. तर आम्हाला उलटं समजलं की आम्ही सगळे पनिशमेंट झोनमध्ये जाणार आहेत आणि त्या 2-3च जणी थोड्या व्यवस्थित होऊन आलेल्या आहेत. सो आम्ही तिकडनं बाहेर पडलो. 0 पॉईंटला सारख्या चक्रा मारणं, पहिले 5 फक्त घेणार, बाकीच्यांनी पळत राहायचं, रायफलवरती घेऊन पळायचं, किंवा सायकल्स इश्यू झालेल्या होत्या पण त्या सायकलवर आम्ही बसण्यापेक्षा त्याच आमच्यावरती विराजमान व्हायच्या. म्हणजे आम्ही त्या उचलून सतत अकॅडमीमध्ये पळत असायचो. तो आधी मसल स्ट्रेंथनिंगवर काम होतं आणि मग वेपन्स आणि सगळी आमच्या हातात दिली जातात. अशा पद्धतीने खूप मोठी मोठी अवजड शस्त्रास्त्र सगळी शिकवली जातात. प्रॉपर वॉरफेअरचे धडे आम्हाला तिथे दिले जातात. आणि हे सगळं करत असताना ना मुलींसाठी एवढ्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणींना, प्रेक्षकांना, सगळ्यांनाच मी सांगेन की हे आज बाहेरच्या जगाने देखील हे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे तू किस्सा म्हणालीस तेव्हा मी खरं शोधत होते माझ्या सगळ्या मेमरीमध्ये की मला काय काय आठवतं आहे ट्रेनिंगमधलं. तर आमच्या अकॅडमीमध्ये एक पार्लर देखील होतं, कारण आम्हाला सगळ्या प्रकारचे सूट्स घालायचे असतात, स्विमिंग सूट्स असतात, किंवा एक व्यक्तिमत्वाचा भाग असतो की आपण स्वतःला नीटनेटकं ठेवलं पाहिजे, पण त्याचा उपयोग तेवढ्यासाठीच करायचा असा नियम होता. आणि आमच्यावरती कंपनीमध्ये धाड पडायची. म्हणजे काय, तर आमच्या जे प्लटून कमांडर्स असायच्या, कंपनी कमांडर असायचे, तर ते कधीही येऊन लगेच फॉल इन, त्यावेळी तुम्ही सज्ज राहिलं पाहिजे अशा पद्धतीने. तर त्यावेळी त्या आल्या आणि सगळ्याजणी जमत होत्या हळूहळू, कोणी इकडून कोणी तिकडून, कोणी जास्त वेळ बाथरूममध्ये. खरं तर तो स्टडी आवर होता आणि अशा पद्धतीने त्याचा म्हणजे सुरू होणार होता. अजून दिवस थोडासा बाकी होता आणि सगळे आपले इकडून तिकडून पळून येत होते आणि काही 2-3 मुली अजून थोड्या उशिरा आल्या. आणि मग लक्षात असं आलं की त्या मुली पार्लरमधनं येत होत्या. म्हणजे कुठेतरी एक तो मोह मुलींना शिल्लक असतो ना, की खरं तर गेल्या गेल्या आमचे सगळे जे रंगीत कपडे असतात ते लॉकरमध्ये ठेवले जातात. आम्हाला दुसरे कुठलेही कपडे घालण्याचा अधिकार नसतो. स्मार्टफोन्स लॉकरमध्ये ठेवले जातात. हे अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे, ते आम्हाला दिले जात नाहीत. साधारण फोनवरनं कम्युनिकेशनचं एक माध्यम म्हणून ते दर रविवारी वगैरे परवानगीने सिनियर्सच्या, ती परवानगी मिळत नाही महिने. आणि आमचा काळ तर STD बूथचा होता, त्याच्यामुळे ते तर अजूनच रंगारंग काय म्हणूया कार्यक्रम व्हायचे आमचे. म्हणजे पनिशमेंटमुळे हो असं काही नाहीये. नाही हो. आणि उदाहरणार्थ आउटपास म्हणजे अकॅडमीच्या बाहेर तुम्हाला कधी जायला मिळतं तर पहिली ड्रिल टेस्ट पास झाल्यावरती यू अर्न दॅट लिबर्टी. इट्स नॉट गिव्हन टू यू, यू अर्न एव्हरीथिंग देअर. तुमच्या जेवणापासून तुमच्या लिबर्टीपर्यंत सगळं कमवा तुम्ही स्वतः. सो बाहेर पडायचे, बघायचं सगळं, तर पास करा तुम्ही टेस्ट आणि जा, खुशाल जा, अशा पद्धतीने. सो तिथे मोबाईल्स दिले जात नाहीत, कुठल्याही प्रकारची डिस्ट्रॅक्शन्स तिथे नसतात आणि हे सगळं रंगीत कपडेही नसतात. आणि पहिल्याच दिवशी आमची ग्रास कट केलेली असते. म्हणजे इथे केस आहेत ते दिसण्यापुरते केस ठेवलेले असतात. मुलींचे सुद्धा अशा छान लांब लांब 2 वेण्या, सगळे केस सगळे ते घेऊन टाकलेले असतात. कुठलीच मोहमाया नाही आहे. टाऊन सुलाखून तुम्ही सगळे तिथे असे पूर्ण एक्सपोज झालेले असतात स्वतःला, तरच ती प्रोसेस खरी घडेल ना. तर त्या 2, मी जसा तो मगाशी किस्सा सांगत होते की त्या 2 मुली येऊन तिथे उभ्या राहिल्या आणि आमच्या प्लटून कमांडरच्या लक्षात आलं की या कुठून येत आहेत. कुठेतरी मुलींना वाटतं ना की आता 1-2 महिने झाले आणि मी जाऊन कुठे ते 2 मिनिटात आयब्रोज करून घेते, काहीतरी करून घेते. तर त्या दिवशी त्या जे बोलल्या ते आमच्या आयुष्यभर लक्षात राहिलं. म्हणजे त्या स्वतः अशा दक्षिण भारतीय होत्या आणि त्यांनी सगळ्यांना बसवलं आणि त्या शांतपणे समजून सांगायला लागल्या की अगं तुमच्या लक्षात कसं येत नाही की हा बदल केवळ तुम्हाला फिजिकली टफ बनवण्यासाठी नाही आहे किंवा तुम्ही आर्मीत जाऊन प्रत्यक्ष कामगिरी करून दाखवावी, फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे. तर तुम्ही आतून बाहेरून इथे घडणार आहात आणि संपूर्ण देशाच्या नजरा तुमच्याकडे खेळलेल्या आहेत. लाखो मुलींमधनं तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे. अशा कितीतरी मुली बाहेरच्या जगामध्ये आहेत की ज्यांना जज केलं जातं आहे त्यांच्या रूपावरून,
कुठेतरी लग्नासाठी त्या उभ्या आहेत तर हिचं नाकनं जरा असंच आहे किंवा हिचा रंगानं थोडा उजळ पाहिजे होता. ह्या सगळ्या गोष्टींना त्या सामोऱ्या जाणार आहेत उद्या. यू आर द लकीएस्ट लॉट ज्यांना खरी आयडेंटिटी इथे तयार केली जाणार आहे, ज्यांना खऱ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला तुम्ही गवसणार आहात. आणि इथून पुढे बाहेर पडल्यावरती कोणाचीही अशी हिंमत होणार नाही आहे की तुम्हाला तुमच्या बाह्य रूपावरनं जज करेल कोणी. त्याच्यामुळे तुम्ही इथला ऊन, वारा, पाऊस, चिखल सगळं स्वतःला लावून घ्या अंगाला, कारण त्या प्रोसेसमधनं तुमच्यावरती जो निखार चढणार आहे तो परमनंट असणार आहे. आणि तुम्हाला याची पडली की मी आत्ता इथे कशी दिसतीये, किंवा आम्हाला ढोपरा आमची सुजायची, त्या जखमा व्हायच्या, पस व्हायचा अनेकदा. आणि चिखलात आणि डबक्यांमधनं आम्ही कॅम्प्समध्ये जायचो तर आमच्या सगळ्या अंगाला असं हे सगळं लागलेलं असायचं. तर तेव्हाही असं वाटायचं. पण ह्या सगळ्या त्यांनी ज्या पद्धतीने समजून सांगितलं त्यानंतर पुन्हा अजून एक कवाड उघडं झालं. आणि खरं तर जे म्हणजे आपण म्हणतो ना की कमळ चिखलात उगवतं, किंवा एक बाळ जन्माला येतं तेव्हा त्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती कशी असते, तसंच काहीसं हे आहे. आणि म्हणून आम्ही मुली म्हणून खरं किती खोल आपल्याला इथून आता म्हणजे आपण घडणार आहोत याची आम्हाला जाणीव झाली. आणि ते मी असं डोक्यात आमच्या घेतलं की आपण आता बाह्य रूपावरती आपली आता ओळख नाही आहे, आपण एक परमनंट सिद्धासू ओळख बनवून इथे जाणार आहोत. तसे खूप किस्से आमच्या ट्रेनिंगचे वेगवेगळे जे आहेत. आयुष्यातला अगदी अविस्मरणीय टाइम असेल. म्हणजे मला एवढ्या वर्षांनंतर सुद्धा ते आठवतं की त्या कशा पद्धतीने आम्हाला समजावून सांगत होत्या. आणि किती छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडलेलो असतो ना. कारण कुठल्याही तरुणी म्हणजे त्या स्टेजला जाईपर्यंत ना सामाजिक वातावरण सुद्धा तसं असतं अनेकदा. आपलं कौटुंबिक वातावरण, सामाजिक वातावरण आपल्याला ज्या पद्धतीने घडवलं जातं, आपण काही जे शिकत जातो चुकीच्या आधारानं, त्यातनं आपण घडत असतो कुठेतरी. तर तुम्ही खूप छान किस्सा सांगितलाय तुमच्या ट्रेनिंगमधला, आणि इव्हन तुम्ही मेंटल बॅरियरबद्दल बोललात. सो इतर स्त्रियांना कुठले मेंटल बॅरियर्स असतात आणि ते कसे त्याच्या बाहेर पडू शकतात? जसं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये जे काय शिकवलं आणि जे काय ट्रेनिंग झालं त्याच्यातनं तुम्ही तुमच्या मेंटल बॅरियरमधनं बाहेर पडलात, तसं इतर ज्या काय म्हणू आपण सिव्हिलियन्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं जे काही आत्तापर्यंत मी अनुभव सांगते आणि आपण आर्म फोर्सेसच्या ज्या काही परीक्षांपासून अनुभवांपर्यंत विचार केला तर तो खरोखर सगळ्यांसाठीच खूप म्हणजे एक वेगळा ठरतो, प्रेरक ठरतो आणि तितकाच लागू पडतो तो सगळ्यांना सुद्धा. आणि मेंटल बॅरियर्स तर हा आजचा खूप महत्त्वाचा विषय मला असं वाटतं. कारण मेंटल बॅरियर्स म्हणजे काय शेवटी तर असे काही आपले विश्वास असतात, आपल्या धारणा असतात, आपले विचार असतात जे असे घट्ट रुतलेले असतात. म्हणजे एक गोष्ट कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये नेहमी सांगितली जाते की एक माणूस येतो आणि एक हत्ती सगळे सांभाळत असतो. त्या माणसाला तो विचारतो, त्या माऊताला, की एवढे मोठे मोठे प्रचंड हत्ती शक्तिशाली तू एवढ्या अशा दोरीने कसे बांधून ठेवतोस, ते जात नाहीत का पळून? तर तो म्हणतो सोपं आहे, जेव्हा ते छोटे हत्ती इथे येतात ना त्याच दोऱ्या ह्या अजून त्यांना बांधून ठेवलेल्या आहेत. आणि तेव्हा मी बांधून ठेवतो तर ते लहान असताना खूप प्रयत्न करतात की त्या दोऱ्या ते तोडून असं आपण जाऊया, पण त्यांची शक्ती तेव्हा तेवढी डेव्हलप झालेली नसते आणि त्याच्यामुळे ते दोऱ्या तोडून पळू शकत नाहीत. आणि ते तेव्हा संघर्ष करतात आणि थकतात आणि मग ते एक बिलीफ त्यांचा बनतो की आपण की ते तोडू शकत नाही दोऱ्या. आणि मग ते वाढतात, मोठे होतात. दुर्दैवाने मोठे झाले तरी ते प्रयत्न करत नाहीत की आता आपली शक्ती वाढली आहे ह्याची जाणीव त्यांना होत नाही. आणि आता खरं तर एक झटका दिला तर ही दोरी तोडून मी जाऊ शकेल हे त्यांना कळत नाही. इतकं सोपं तंत्र आहे हे. मला असं वाटतं हेच आपल्या बाबतीत होतं की आपण काहीतरी एक धारणा आपल्या डोक्यामध्ये घेतो आणि त्या धारणा चुकीच्या किंवा बरोबर आहेत हे आपण पडताळूनच बघत नाही. कारण त्या ज्या धारणा आहेत काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार आपण त्या परिसरावरती घासून पाहिल्या पाहिजेत वेळोवेळी आणि तरच पुढे गेलं पाहिजे. आणि ही प्रोसेस कशी होते पुढे की एखादी चुकीचा जो काही विचार असतो की मला ही गोष्ट जमणारच नाही, किंवा हे तर माझ्या घरात माझ्याकडनं अपेक्षा आहेच आहे, हे तर मी केलंच पाहिजे माझ्या कुटुंबासाठी, किंवा हे माझ्या नवऱ्याचं फील्ड आहे, हे तर काही मला जमणार नाही ह्याच्यातलं, किंवा आत्तापर्यंत तर मी ना मुलांसाठी म्हणून मी करिअर केलं नाही, असं जस्टिफाय करणाऱ्या मला इतक्या मैत्रिणी म्हणजे अगदी माझ्या जवळच्याही आणि अनोळखीचं अशा खूप म्हणजे भेटतात की खरं मुलांसाठी वेळ द्यायचा होता ना, नाही तर माझं पण किती छान करिअर झालं असतं. हा गिल्ट घेऊन त्या आत्ता देखील जगत असतात. तर हे जे बिलीफ्स असतात आपले किंवा हे जे ब्लॉक्स तयार होतात, दुर्दैवाने आपली मतं, आपले विचार, आपलं एक्सप्रेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली निर्णय क्षमता यांनी अफेक्ट होते. त्याच एका विचाराने आपण आयुष्यातले सगळे निर्णय घेतो. परिणाम काय कशात होतो तर एक कम्फर्ट झोन आपल्या भोवती बनत जातो, एक चौकोन बनतो त्या ब्लॉक्सनी तयार झालेला. आणि मग आपण छान त्या चौकोनामध्ये राहत असतो कारण त्या कम्फर्ट झोन बाहेर जाण्याची आपली इच्छाच होत नाही. की काल तसं होतं अगं, तू आज प्रयत्न कर,
आज तुला जमेल हे कुठेच आपण स्वतःला, कारण त्यासाठी कष्ट पण तितकेच घ्यायला लागतात. असं नाही की आज मी ठरवलं मेंटल बॅरियर्समधनं बाहेर पडायचं आणि मी पडले, पण त्याच्यासाठी इच्छा लागते. मॉडर्न कपडे कसे घालायचे हे आपल्याला तितकंसं नाही शिकावं लागत, ते बरोबर आपण ट्रेंडिंग काय हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आपण त्याला कष्ट नाही आहेत आपण, आणि पण आपल्याला दिनचर्येतला थोडा वेळ बाजूला काढायचा आहे, स्वतःला काहीतरी ग्रोथ ओरिएंटेड करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीवर, मुलांवर, कोणावरही आपल्याला ब्लेम म्हणजे आपण नाही केला पाहिजे असं मला वाटतं. आणखीन एक्सक्युजेस शोधणं खूप सोपं असतं. ते एक्सक्युजेस न शोधता आहे त्या परिस्थितीमध्ये, म्हणजे खरं तर संघर्षाचं सोनं करणं ज्याला म्हणतो, हा खूप छान संदेश आम्ही आर्मीमध्ये देखील शिकतो. आहे ना रिसोर्सेस, त्यातनं करून दाखव. ती सरकारी ग्रांट येईल, मग ते सगळं होईल, मग त्यातनं तुम्ही काहीतरी घडवून, वेळच नाहीये. 5 मिनिटात निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला. फास्ट स्पीड ऑफ डिसिजन ऑल्सो मॅटर्स, कारण खूप योग्य निर्णय आहे, पण तो 2 वर्षांनी घेतलाय, काही उपयोग नाहीये, सगळं हातातनं गेलेलं असणार आहे. आयुष्य देखील मला असं वाटतं तसंच आहे. आत्ता आणि लगेच करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, तर त्या आपण करत नाही आणि पुढचं अनेकदा प्लॅनिंग करत असो की नाही माझं हे तसं होईल, असं होईल, असं भविष्याच्या दृष्टीने. पण ताबडतोब तुम्ही सुरू केलं पाहिजे, आणि हळूहळू हे सगळे मेंटल ब्लॉक्स आपण, हे शक्य आहे. हे थोडा वेळ लागतो याला. बदलायचं काय तर माइंडसेट. जसे तुम्ही कपडे बदलताय, तसेच जसं तुम्ही भाषा बदलताय, तुम्ही रेसिपीज बदलताय, तसा तुम्ही माइंडसेट बदलला पाहिजे. आणि सगळी परिस्थिती एकीकडे, आणि माझे मेंटल बॅरियर्स तोडून मी कशा नवनवीन गोष्टी ट्राय करेन, कसं मला स्वतःला मी अजून पुढे नेईन, हे सगळं शोधलं पाहिजे मला असं वाटतं. तुम्ही आता करिअर ब्रेकबद्दल बोललात, तर आयुष्यातल्या या महत्त्वाच्या टप्प्यातनं जाताना मानसिक संघर्ष कसा हाताळायचा? मला असं वाटतं खूप छान प्रश्न आहे, आणि आपण सगळ्या ह्याच्यातनं जात असतो. म्हणजे मला देखील हा एकदम प्रॅक्टिकली प्रश्न समोर उभा राहिला जेव्हा की आर्मी सर्व्हिस, माझी शॉर्ट सर्व्हिस कमिशन संपलं. आणखीन आता पुढे काय आहे, 2 मुली मला आहेत, आणि धाकटी मुलगी अगदी वर्षभराची होती. तर तेव्हा हा ब्रेक कसा हाताळायचा, किंवा ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर हा प्रश्न एक आव असून माझ्या पुढे उभा राहिला. आणि त्यातून जे काही मग मी डेव्हलप करत गेले स्वतःला आणि मैत्रिणींना सुद्धा, तर मला असं वाटतं त्याच्या संदर्भामध्ये हा खूप छान प्रश्न आहे. मुळात त्यांना करिअर ब्रेक ज्याला आपण म्हणतो, तर ही कुठेतरी त्यावेळची गरज पण असते. म्हणजे जेव्हा आपण बॅलन्स हा शब्द वापरतो की टू बॅलन्स करिअर ॲज वेल ॲज युअर पर्सनल लाईफ, तर तो बॅलन्स कधी असा नसतो की एक छान असा चकचकीत रस्ता आहे आणि सायकल आपली छान धावतीये, असा तो कधीच नसतो. कधी इकडे झुकलेलं असतं, कधी ते माप तिकडे झुकलेलं असतं. तर त्याच्यामुळे ब्रेक घेणं जर गरजेचं असेल तर तो आपण मोकळ्या मनाने घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी देखील तेच केलं की तो एक मानसिक संघर्ष, हा फार छान शब्द तू वापरलास, खरोखर हा खूप मोठा मानसिक संघर्ष असतो. आणि तो जर टाळायचा असेल तर त्याच्यामागे 2-3 गोष्टी आपल्याला बघायला लागतात. एक म्हणजे आपली भूमिका ही किती खोल आहे, तो निर्णय घेण्यामागची, त्याच्यावरनं आपल्याला मानसिक शांती मिळणार आहे का, आपण तरी संघर्षात होरपळणार आहोत हे ठरतं. जर मुलांना वेळ द्यायचा आहे, करिअरचा ब्रेक घ्यायचा आहे, ह्याच्या मागे मी खूप सकारात्मक आहे, ह्याला मी एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघत आहे, कुठेही या ब्रेक म्हणून मला नाही बघायचा आहे, अशा याने मी विचार केला की छान आहे. आपण आता 3 इडियट्स सारखे सिनेमे बघतो, आणि त्यातलं गाजलेलं गाणं मला जस्ट आठवलं होतं की गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन्स, गिव्ह मी अनदर चान्स, आय वॉन्ट टू ग्रो अप वन्स अगेन. तर मला ते गाणं खूप असं आवडायचं त्यावेळी, की असं वाटायचं की जर आपल्याला खरोखर पुन्हा एकदा वाढायची जर संधी मिळणार असेल तरी का दवडावी. तर एवढा मी उदाहरण सांगते मी केवळ. तर असं काही सकारात्मकता जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही करिअर ब्रेक घेऊन, मुलांसाठी असेल, स्वतःसाठी देखील मला असं वाटतं करिअर ब्रेक हा तितकाच लागू पडतो. तर तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही शांत असता त्या काळामध्ये, आणि तो तुम्ही एन्जॉय करता, पुढच्या दृष्टीने तुम्ही दिशा शोधण्याचा प्रयत्न करता, तर हा संघर्ष उरत नाही, तो एक प्रकारे मंथन घडतं त्याच्यातनं आपल्या पुढच्या आयुष्यासाठी. तो अशा प्रकारे आहे. आणखीन पुन्हा बरं, हा जो करिअर ब्रेक असतो हा केवळ तुम्ही त्या करिअरमध्ये पुन्हा सुरू करायचं काहीतरी असं म्हणून देखील घेतला तरीसुद्धा तो शांतपणाचा ठरू शकतो. त्या काळामध्ये त्याच करिअरसाठी तुम्ही ग्रो कसं करायचं, त्याचं तुम्ही स्किल्स कसे डेव्हलप करायचे, हे देखील त्याच्यामध्ये येऊ शकतं. आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ना की करिअर बरोबरच तुमची पर्सनॅलिटी देखील महत्त्वाची आहे.
म्हणजे हा ब्रेक विचारमंथन कशा अर्थाने घडतं की अनेकदा म्हणजे आमची पिढी तर मला असं वाटतं की म्हणजे आपली सगळ्यांची पिढी मला असं वाटतं आपण सायन्स का घेतलं आपल्याला माहिती नसायचं, आर्ट्स का घेतलं माहिती नाही, हां मग आपण कुठेतरी इंजिनिअरिंगला गेलो का आपल्याला म्हणजे तेवढंसं माहिती नसायचं. म्हणजे मुद्दा काय की त्याच्या मागची खोल भूमिका नसायची त्यावेळी. आत्ताची जनरेशन मला हे का करायचं हा प्रश्न विचारते, बऱ्यापैकी अवेअर आहे. अगदी डिसिजन. सो मला असं वाटतं करिअर ब्रेकमध्ये हे सगळे विषय असे तावून चुलाखून निघतात. तर म्हणून तुम्ही या सगळ्या वेळेचं रूपांतर हे संघर्ष टाळण्यासाठी आणि कुठेतरी एक शांत चित्ताने हे विचारमंथन घडवून आणण्यासाठी केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की ब्रेक घेतल्यानंतर आता पुढे काय हे कळत नाही. तुमच्या मते सेकंड इनिंग स्टार्ट करताना पहिली प्रॅक्टिकल स्टेप काय असायला हवी? करिअर ब्रेक ची जर भूमिका खूप छान सकारात्मक असेल तर हा जो विचार आहे खूप छान दिशेने पुढे जातो असं मला वाटतं. कारण तेच करिअर तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा पॅशन जी असते आपली, म्हणजे मला हळूहळू एक वेगळा विषय माझ्यातून आणि इतर मैत्रिणींमधनं डेव्हलप झाला ते म्हणजे सेकंड इनिंग फॉर मदर्स. अशा अर्थाने जसं मी मगाशी म्हणत होते की आपण हे का करतो हे आपल्याला माहिती नसतं, तर त्यानुसार तुम्ही हा जो ब्रेक आहे हा पॅशन फॉलोईंगसाठी सुद्धा तुम्ही विचार करू शकता की खरोखर मी आत्तापर्यंत जर शिक्षण घेतलंय तो मेंटल बॅरियर झाला अगेन की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, हो पण मला आत्ता बेकिंग आवडतं किंवा मला अमुक एक मला ना खूप छान मी ब्युटिशियन व्हावं असं मला पहिल्यापासून वाटायचं. मग अशी जी करिअर्स असतात ही कधी कधी मुलांना घेऊन सुद्धा तुम्हाला करता येतात. तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. तर हे पॅशन कुठेतरी स्वतःची रिडिस्कवरी आपल्याला करायला मिळते, एक्सप्लोअर करायला मिळतं. कंपास तुम्हाला एक लावायला लागतो. ह्याच्यामध्ये ना व्हॅल्यूज सुद्धा खूप महत्त्वाचा रोल सेकंड इनिंगमध्ये प्ले करतात. म्हणजे उदाहरणार्थ आता मी जेव्हा आर्मीच्या सगळ्या परीक्षांना सामोरी गेले तेव्हाची जी माझी व्हॅल्यू सिस्टीम होती, माझी जी गरज होती भावनांची, मी कशातनं हे कर्तृत्व घडवलं तर माझ्या भावनांमधनं, माझ्या मूल्यांमधनं की मला स्वावलंबी व्हायचं आहे, मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे की मी कुठल्या एक्सटेंटपर्यंत माझं पोटेन्शियल माझ्यामध्ये आहे, ही जी एक धमक आहे ही मला तितक्या रेंजपर्यंत जाऊन दाखवायचे. अशा अनेक व्हॅल्यूज जेव्हा आपण कॉलेजमध्ये असताना ह्या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये असतात आणि त्या घेऊन त्या आपल्याला ड्राईव्ह करत असतात. तो फोर्स आपल्याला ड्राईव्ह करतो आणि आपण आपलं द बेस्ट देतो आणि ते पर्टिक्युलर करिअर चूज करतो. पण मग जेव्हा मी आर्मीतनं बाहेर आले तेव्हा मला असं वाटलं की ही जी व्हॅल्यू सिस्टीम त्या काळी होती ती आत्ताही तशीच आहे का? तर ह्याचं उत्तर नाही आहे. आत्ता मी एक आई आहे. आत्ता आमच्या दोघांचंही आयुष्य एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ॲज अ कपल म्हणून आलेलं आहे. आता आम्हाला बरोबर राहायला सुरुवात करायची आहे एक 7-8 वर्षांच्या गॅपनंतर. त्यानंतर मला आत्ता आर्थिक स्वावलंबन ही माझी प्रायोरिटी आहे का? तर ती नव्हती. ही उत्तरं मला हळूहळू मिळत गेली आणि मला आता खूप प्रूव्ह करायचं आहे की जर मी प्रूव्ह नाही केलं तर कळणारच नाही माझी आयडेंटिटी काय आहे. हे त्या काळी अगदी बरोबर होतं की मी मराठवाड्यातल्या एका कोपऱ्यातली मुलगी होते छोटी आणि खरोखर मला माझ्या प्रांताला, माझ्या शहराला ती आयडेंटिटी मिळणार होती. ही इतकी मोठी गोष्ट होती. आज तसं नाही आहे. तर हे जी चाकोरीनं आपण एक 10वीपासून मला वाटतं सुरू करतो, मुलं असू देत मुली असू देत, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, करिअर, त्याच्यातनं सगळं जेई द्यायचे, मग आपले कॅम्पस इंटरव्ह्यूज होणार आहेत. ही जी एक 10-15 वर्ष घोडदौड आपली सुरू असते तर ह्याला कुठेतरी एक ब्रेक लागतो अचानक आणि त्याला त्रास पण तितकाच व्हायला लागतो मुलींना की अचानक कालपर्यंत माझ्या ऑफिसची, मला देखील असं व्हायचं की मी कालपर्यंत गाडीत बसलेली असायचं युनिफॉर्म घालून आणि आज मी घरी आहे. त्याचा प्रचंड त्रास होतो आणि तो साहजिक आहे, खूप साहजिक आहे. कुठल्याही करिअरमध्ये जेव्हा तुम्ही रुटीन असतं ते तुमचं, तर ह्या ब्रेकमधनं जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग हे करायला जाता तेव्हा चांगली ही जी भूमिका आहे त्यातनं तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेप्ट करा की येस आत्ता माझा हा जो आहे हा ब्रेक झाला आहे. काही कारणाने असू देत, मी स्वच्छने घेतला आहे किंवा मला घ्यावा लागला आहे, घरात कोणीतरी आजारी होतं किंवा मुलांसाठी मला तो घ्यावा लागला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये गिल्ट काहीही नाही आहे. तर तो ॲक्सेप्टन्स हा खूप मोठी गोष्ट असते. नाहीतर बघा 10-10, 15-15 वर्ष महिला ह्याच्यामुळे मला नोकरी सोडावी लागली, ह्याच्यामुळे मला नोकरी सोडावी लागली त्या काळी, नाही तर आज मी कुठल्या पदापर्यंत पोहोचले असते. हे खूप कॉमनली आपल्याला दिसतं की बँकेत मला चांगलं प्रमोशन मिळालं होतं पण मला ते घेता आलं नाही, हिचं नेमकं 12वीचं वर्ष होतं. असं अनेकदा होतं आणि तो जो एक ट्रॉमा असतो वर्ष त्या बायकांना तो पुरतो कुठे. तर ह्यातनंच आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ॲक्सेप्ट करा, येस झालाय हा ब्रेक आपला आणि ओके, माझ्या कंट्रोलमध्ये होतं का? नव्हतं.
माझ्या बाहेर होतं. जर मी बाय चॉईस केले तर तो आत्मविश्वास बाळगा की मी आजही लात मारीन तिथे पाणी काढेन, मी काही करू शकते. मी बाय चॉईस घरी आहे, म्हणजे मी स्वतःला हे वाक्य रोज सांगायचे की मी बाय चान्स नाही आहे घरी. तर मला अनेक नोकऱ्या आहेत, उद्यापासून मी जॉईन होऊ शकते, पण मी बाय चॉईस आर्मीत गेले, मी बाय चॉईस बाहेर पडली आणि मी आज बाय चॉईस मुलींना वेळ देते. ह्या एका वाक्याने खूप फरक पडायचा की मला काही फॅमिली सपोर्टच नाही आज म्हणून मला सोडावं लागलं, किंवा मी मुलींना साठी हेही मी कधी केलं नाही. मी माझ्यासाठी हा करिअर ब्रेक घेतलेला आहे. आय वॉन्ट टू रिडिस्कवर माय सेल्फ इन द लाईट ऑफ न्यू व्हॅल्यूज ऑफ माय लाईफ. तर ह्या परिस्थितीमध्ये सो ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यामध्ये कुठलंही गिल्ट नाही. आणि जेव्हा केव्हा तू आता म्हणालीस की सेकंड इनिंग कशी स्टार्ट करायची, तर अगदी आपली परिस्थिती अशी ती सायकलची सुरुवात करताना कशी असते की इकडे इकडे मोमेंटमच मिळत नाही आपल्याला कुठे. माझी देखील तशीच अवस्था झाली की कालपर्यंत किंवा काही वर्षांपर्यंत आपण अगदी आत्मविश्वासाने या एअरपोर्टवरून त्या एअरपोर्टपर्यंत आपण पळत होतो आणि काय उडत होतो, मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेसला ॲड्रेस करत होतो एक युनिफॉर्म घालून किंवा खूप सकारात्मक होतो. आणि काही वर्षांच्या ब्रेकनंतर आज आपल्याला खूप अवघड जात आहे. म्हणजे माझ्याही बाबतीत खूप फेजेस आल्या की आता मी प्रेझेंटेशन बनवायला बसते कुठेतरी, मला एका कंपनीमध्ये जाऊन लिडरशिपवरती जायचं आहे, सुचत नाही आहे साधारण मी कसं मांडू, मला हे सुचेल का, माझी मेमरी तेवढी शार्प आहे का. अवघ्या 3-4 वर्षात हा फरक पडलेला होता. आणि सगळ्या स्त्रियांमध्ये हे होतं. खेळाडू स्त्रिया तुम्ही बघा, एवढे मेडल्स मिळवतात आंतरराष्ट्रीय पातळीवरती, मातृत्वाचा टप्पा त्यांच्याही आयुष्यात येतो, माधुरी दीक्षितच्याही आयुष्यामध्ये तो आला, सगळ्या ॲक्ट्रेसच्या आयुष्यात म्हणजे तो येतो, सर्वसामान्य स्त्रियांच्या देखील आयुष्यामध्ये तो येतो. पण ही जी बाहेर पडण्याची प्रोसेस आहे ही जर आपण छान पद्धतीने घेतली तर खूप सुंदर करिअर. मी जसं म्हणाले की तुम्ही पॅशनेट राहा, तुमचे सगळे शस्त्र तुम्ही शार्पनिंग करत राहा. त्याच्यामध्ये जे तुमचं एक्सप्रेशन असतं, जे तुमचं काय टेक्निकल स्किल्स असतील, तुमचं वाचन असेल, आपण काय करतो ना की आपण मोबाईलवरती किती तास घालवतो हे देखील स्वतःला विचारायला पाहिजे ह्या काळामध्ये की नाही. मुलं लहान आहेत असं मला खूप वेळेला ऐकायला मिळतं. पण आता पहिलीच साधारण मी असं ठरवलं होतं की KG नर्सरी मी मुलींना दिली आणि त्यानंतर त्या पहिलीच जायला लागल्या तेव्हा बऱ्यापैकी वेळ मला मिळायला लागला. तर तेवढं खूप पुरून उरणार होतं. एक पार्ट टाईम जरी आपण काही करायचं झालं तर हा जो म्हणजे एक एक क्षण वेचणं, मग पुन्हा प्रायोरिटी आहे की 1 तास मला मिळाला आहे, तुम्ही मोबाईल स्क्रोल करण्यात घालवणार आहे की मी काहीतरी स्किल सेटसाठी पटकन ॲक्वायर करण्यासाठी स्किल एखादा क्लास लावणार आहे. मी फिटनेसपासून सुरू केलं पाहिजे तिथे, कारण माझी देखील साईज तेव्हा खूप वाढलेली होती, इंजुरीज होत्या, खूप स्वतःला वाईट वाटायचं की आपण काल ज्या गोष्टी करत होतो, धावत होतो, आज त्या करू शकत नाही आहोत. तर अशा पद्धतीने मग सुरू कुठून करायचं, तर एक पॉईंट ॲक्सेप्टन्स, पॅशन फॉलो करणं, आयुष्य रिकंपास करणं आणि त्या लाईटमध्ये फिटनेस स्वतःचा. तर तो फिटनेस फक्त शारीरिक नसतो, केवळ तुम्ही योगाचा क्लास लावून होतं का, नाही होत. मी चालून आले, केवढे उपकार. म्हणजे मी रोज तासभर चालायला जाते, माझं फिटनेसचं संपलं नाही. त्या वयाच्या टप्प्यावरती मला किती विविध प्रकारचा फिटनेस पाहिजे आहे. मला मसल स्ट्रेंथनिंग करणं आवश्यक आहे, मला रनिंग आवश्यक आहे, एन्ड्युरन्स आवश्यक असतो, फ्लेक्झिबिलिटीसाठी मला योगासनं केली पाहिजेत. नुसता एक फिटनेसचा विषय जर तुम्ही आयुष्यात ठरवला, कुठेही करिअर, बाहेर पडणं, एक्स्ट्रा वेळ देणं, पैसे कमवणं हा विषय दूरच आहे. फिटनेस साधा विषय जरी तुम्ही घेतला तरी कितीतरी गोष्टी त्यात करण्यासारख्या असतात. आणि सकारात्मक मेंटेन करणं स्वतःला, एक मेंटल स्ट्रेंथ, रिलेशनशिप साधारण आपली कुठल्या टर्म्सवरती आत्ता ह्या आयुष्याच्या टप्प्यावरती आहे, ती आपण कशी पुढे करणार आहोत, हा देखील सेकंड इनिंगच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सपोर्ट सिस्टम, जर ह्याचा काही क्रायटेरिया नसतो. एखादीची मुलगी 2 वर्षाची झाली तर तिला असं वाटतं की माझी मुलगी आता बऱ्यापैकी मोठी झाली आहे, मी परत करिअर सुरू करावं. एखादीला असं वाटतं की नाही ती आता 8-10 वर्षाची झाली, मग पुढे आता ते टीन्समध्ये जाईल, मी नाही हे करू शकणार. तर यश किंवा करिअर, सक्सेस ज्याला म्हणजे ह्या सापेक्ष भावना आहेत. जसं मिनलला वाटलं तसं मला वाटेलच असं नाही आहे, किंवा जसं लीनाला वाटेल तसं तिला वाटेल असं नाही आहे. हे तुम्ही तुमच्यापुरतं ठरवा शांत मनाने, कोणाशीही बरोबरी नाही. माझी जी भावनिक पातळी आहे ती असं म्हणते की नाही, ज्या क्षणी मला दुसऱ्या बाईला माझी मुलं द्यायला लागतील मी माझं करिअर थांबवेल, असं खूप आयांना वाटतं. किंवा काही जणींना वाटतं की नाही ठीक आहे, ती इंडिपेंडंट होतीये, मला आय हॅव टू बॅलन्स एव्हरीथिंग, सो मी माझं करिअर पुन्हा सुरू करावं. एव्हरीथिंग इज फाईन त्या क्षणी. पण ह्याही गिल्टमध्ये अनेक बायका किंवा हा निर्णय घ्यावा का तो निर्णय घ्यावा, तिने तसं केलं, मी असं केलं तर काय होईल, मी माझ्या कुटुंबाला काय उत्तरं देऊ, अशा सुद्धा प्रकारे या सगळ्या याच्यामध्ये अडकलेली असतात. सो छोट्या छोट्या सक्सेसच्या म्हणजे अशा पद्धतीने रिस्टार्ट जेव्हा करतो सेकंड इनिंग, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही सक्सेस म्हणून बघितल्या पाहिजेत
की 3-4 वर्षाच्या आधी Success मी म्हणजे आपण खूप मोठं असं हां, Major exactly. milestone हे हवे सेकंड असतात. इनिंगमध्ये फार महत्त्वाचं आहे की माझा माइंडसेट पॉझिटिव्ह आहे, मी कुठेतरी माझ्या ठरवलेल्या दिशेने पाऊल पुढे. म्हणजे आता जेव्हा मी ठरवलं की नाही, मी सायकोलॉजीचा अभ्यास केला, लाईफ प्रॉपरली रिकम्पास केलं की आता मला ना ह्यांना घेऊन काहीतरी करायचं आहे आणि मला नोकरी नाही करायची, मला काहीतरी स्वतःची पॅशन फॉलो करायची आहे. मग जेव्हा मी लिहायला लागले हळूहळू, तेव्हा मला असं लॅपटॉपसमोर एक अक्षरही टाईप करता येत नव्हतं किंवा टेक्निकली मी रायटर म्हणून कसा उपयोग करून घेईल, मला हे येत नव्हतं. तर त्या दृष्टीने मी एक पेज रोज टाईप केलं म्हणजे माझ्यासाठी मोठं सक्सेस आहे. त्या समाधानात मी झोपलं पाहिजे त्या दिवशी, हे फार महत्त्वाचं आहे. मग काय होतं की कोणीतरी दुसरी मैत्रीण असते, ती त्याच ह्याच्यातली असते, मग अरे तिचं अमुक एक झालं आहे, तिचं तिकडे पब्लिश झालं आहे किंवा तिचा इकडे इंटरव्ह्यू, काहीच उपयोगाचं नाही माझ्यासाठी ते. माझं यश कशात आहे तर माझ्या डिरेक्शननी ठरवलेल्या मी एक पाऊल पुढे गेली आहे का नाही गेली, दॅट्स इट. माझी कंपॅरिझन माझ्याशीच आहे. बरोबर. तर तिथून सुरुवात करून हळूहळू 4-5 वर्षामध्ये साधारण एक ग्रंथ लिहिणं, संशोधन करणं आणि तो संपूर्ण स्वतःच्या हाताने टाईप करणं, त्याच्या म्हणजे पूर्ण टेक्नोसॅव्ही असं ऑफिस एस्टॅब्लिश करणं एक रायटर म्हणून, इथपर्यंत मी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलं, ते गाठलं आणि त्याच्यासाठी रोज छोटे छोटे 2-2 तास काम करत गेले. आणि सेलिब्रेट करायचं की मी काहीतरी आज माझा टप्पा आहे, समजा मला एवढ्या काहीतरी पानं लिहायची आहेत, ती माझी अर्धी झाली आहेत किंवा अगदी 2ही लिहून झाली आहेत, येस खूप छान काम केलं मी आज. हे स्वतःला जे कुठेतरी नवीन प्रयोग करताना सेल्फ कंपॅशन खूप गरजेची असते की चुकलं, आता माझं चुकलं म्हणजे मलाही मी खूप ओव्हरथिंक करायचं अनेकदा की अरे मला हे का जमलं नाही, कालपर्यंत मी केवढ्या अवघड गोष्टी केल्यात माझ्या आयुष्यात, आज मला हे साधी ही गोष्ट जमली नाही. ही गोष्ट खूप कॉमन आहे सेकंड इनिंगमध्ये. तरीसुद्धा नाही, होईल, जमेल, मी स्वतःला माफ केलं पाहिजे त्या ठिकाणी. सेल्फ कंपॅशन कुठेतरी अप्लाय केली पाहिजे. आणि जेव्हा छोटी गोष्ट छान जमेल तेव्हा येस मी हे करून दाखवलं अँड आय एम द हॅपीएस्ट पर्सन, मला हे जमलं, मी छान, ते सेलिब्रेट करायला पाहिजे. सो ते सक्सेस तुमचं तुम्हालाच माहिती असतं की किती हार्डवर्कमधनं तुम्ही तो रस्ता एक कसा निर्माण करता, पुढे जाता. त्याच्यामुळे सेकंड इनिंग ही लाईफमध्ये खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. जसं आता तुम्ही म्हणाला सेकंड इनिंगमध्ये सेल्फ कंपॅशन महत्त्वाचं आहे आणि मोस्टली आपण सेल्फ क्रिटिसाइजच जास्त करतो की मला हे जमत नाही, ते जमत नाही आहे. आणि हे सगळं शिकणं, आणि तुम्ही बऱ्याच वेळा लिडरशिप फॉर ऑल हा एक या विषयावर बोलता, तर तो काय आहे लिडरशिप फॉर ऑल म्हणजे नक्की काय, त्याबद्दल काही सांगा. खूप इंटरेस्टिंग आहे याच्यावरती सांगण्यासारखं. कारण हे जे सगळ्या आर्मीच्या एक्झाम्स असतात किंवा सगळ्या चाचण्या असतात, तर त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं चेक केलं जातं तर नेतृत्व गुण, ज्याला आम्ही OLQs म्हणतो, ऑफिसर लाईक क्वालिटीज. तर अनेक पालकांची इंटरॅक्ट करताना मला हे जाणवलं की आई कुठेतरी मुलामुलींना घेऊन येते आणखीन, किंवा कॉलेजची मुलं मुली असतात की आम्ही कसं स्वतःला डेव्हलप करावं जेणेकरून आम्ही UPSCची परीक्षा ही पास करू किंवा जेणेकरून आम्ही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट होऊ. तर अशा पद्धतीने जेव्हा पालक विचारत असत तर मला तो एक कुठेतरी गॅप जाणवायचा. कारण जेव्हा माझी पॅरेंटिंगची जर्नी सुरू झाली तेव्हा एका वाक्याने मला खूप इम्प्रेस केलं होतं की संस्कार केले जात नाहीत, ते फक्त ग्रहण केले जातात. त्याच्यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारे आपल्याला काय बनवायचं, घडवायचं, सोकॉल्ड असं काही असेल तर त्याची सुरुवात ही 100% पालक म्हणून तुमच्यापासून होते. तर म्हणून मग जेव्हा पालक घेऊन येतात मुलांना तेव्हा मला असं जाणवतं की ते स्वतः खूप कम्फर्ट झोनमध्ये आहेत किंवा मुलांनाही ते खूप कम्फर्ट झोनमध्ये वाढवतात. आणि मग अचानक जेव्हा करिअरचा विषय येतो तेव्हा ते नेतृत्व गुण, मी मगाशी म्हणायचं, एका रात्रीनं नाही ते डेव्हलप होणार. परिस्थितीसारखा दुसरा गुरु नाही आहे एक चांगली अशी सकारात्मक तुमची प्रतिमा तयार करण्यासाठी. तर तो तेव्हापासून मला जाणवलं की लिडरशिपची गरज त्या मुलीला नंतर आहे, आधी तिच्या आईला आहे. मग जेव्हा जाणवलं की आई, वडील, मुलं हे एका प्लॅटफॉर्मवरती असतात, तर तुम्ही जेव्हा लिडरशिपचा विषय मांडता तेव्हा जितका तो मुलींना किंवा 40शीतल्या एखाद्या गृहिणीला किंवा एखाद्या 60तल्या सुद्धा बाईला तो त्या प्लॅटफॉर्मवरती जर आयुष्य जगायचं असेल एका कुटुंब म्हणून, तिलासुद्धा जितका तेवढाच आवश्यक आहे. म्हणून कुठेतरी लिडरशिप हा विषय आपल्या सकारात्मकतेशी जोडला गेला आहे. आज सगळ्यात जास्त आपल्याला ग्रासलं कशाने तर दौर्बल्य, मानसिक दुर्बलता. ही जर दुर्बलता झटकायची असेल तर आपल्याला स्वतःतली लिडरशिप ही जागी करायला पाहिजे. आणि भारतासारख्या देशाला हा खरा विषय नवा नाही. आपल्यामध्ये जो आपण क्षत्रधर्म म्हणतो, म्हणजे आपण विमेन वॉरियर्सचा विषय आपला ऋग्वेदापासून सुरू होतो की जिथे विदुला लढली, जिथे राणी विश्पला ही लढली होती, ऋग्वेदात तिचा संदर्भ आपल्याला मिळतो. तिथून आपण आजपर्यंत योद्धा म्हणून तयार झालेलो आहोत. तर त्याच पद्धतीने वेदांपासून भगवद्गीतेपर्यंत आणि त्याच्यानंतरही जो क्षत्रधर्म भारतामध्ये शिकवला गेला, हा मला काय वाटतं नाही की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज आहे
म्हणजे आज मला हसू कसलं येतं सगळ्यात जास्त की आपण वेगवेगळे विषय असे वेगवेगळे करून बोलतो. पेरेंटिंग वेगळी, मग माझं डाएट कसं असलं पाहिजे वेगळा काहीतरी विषय म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आज होतंय की नाही हे सगळं. माझं स्किन केअर मी कसं केलं पाहिजे वेगळं बघतोय आपण. माझं डाएट, मग मी माझ्या पोश्चर माझं मी बदलल्याने माझ्या एकूण कसं फिजिकमध्ये हे वेगळं बघतो काहीतरी. योगासनाचे काय फायदे आहेत हे वेगळं बघतो. जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह एक पॅकेज म्हणून आपल्या क्षात्रधर्मामध्ये, आपल्या भारतीय पॉझिटिव्ह सायकोलॉजीमध्ये जर ते मिळणार असेल तर ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपसूक त्याच्यामध्ये येतात. आणि आपण कुठेतरी असे बसत असू कालपर्यंत आपण असे बसायला लागतो. आणि ह्याचा एक दूरगामी परिणाम म्हणजे माणूस सकारात्मक होतो, तो सशक्त होतो. प्रत्येक संघर्षामध्ये म्हणजे त्या त्या टप्प्यावरती अवघड अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे तो शिकतो. त्याच्यामध्ये त्याचं तो असतो स्वतः, त्याचं कुटुंब येतं. आणि कुठेतरी आपण स्त्रीला देखील राष्ट्राची आधारशक्ती मानतो, समाजाची आधारशक्ती आहे ही शेवटी. म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. एक सशक्त स्त्री समाजामध्ये जेव्हा असते ती ज्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत हा उजेड नेते सकारात्मकतेचा, खूप मोठी गोष्ट आहे ती. तर अशा ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जेव्हा ती सशक्त होते तर ही गोष्ट का एखाद्यापुरती मर्यादित ठेवायची असं मला वाटलं. की का कॉलेजच्या स्टुडंट्सनी लिडरशिपचा अभ्यास करायचा, किंवा का कॉर्पोरेट लेवलवरती आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी लिडरशिपचा अभ्यास करायचा, किंवा जसं मी म्हणाले आर्म फोर्सेससाठी लिडरशिपचा अभ्यास करायचा नाही. मला स्वाभिमानाने जगायचं आहे. अनेक कॉम्प्रोमाइजेस आपण जगत असतो. छोटे छोटे निर्णय असतात की मी ही नोकरी सोडून नोकरी बदलावी का, हिंमत होत नसते त्या काळी. किंवा मी लोन काढून घर घ्यावं का, हिंमत होत नाही आपली त्या काळी. किंवा एखादा टफ निर्णय, म्हणजे अनेक जणी मी बघते आजूबाजूला प्रचंड मानसिक तणावामध्ये असतात. कौटुंबिक एवढं सगळं असतं तर तिथे कुठेतरी ठाम निर्णय घेणं गरजेचं असतं की जर मला मानसिक आरोग्य माझं इथून पुढे जपायचं असेल तर मला माझ्यासाठी हा निर्णय घेतला पाहिजे. तर ही कुठेतरी डेअरिंग जे असतं, दुस्साहसकडे पण ते वळलं नाही पाहिजे. कुठेतरी नको तेव्हा मी ज्याला आपण म्हणतो ना सो वॉट, असा पण आपला ॲटिट्यूड नसला पाहिजे. आणि आपण सकारात्मकही झालं पाहिजे. तर ही जी अकाउंटेबिलिटी असते आपल्या आयुष्याची, लिडरशिप इज ऑल अबाउट अकाउंटेबिलिटी असं आर्मी शिकवते. ती कशातनं असते तर आपण असं सिव्हिलमध्ये मला फार गंमत वाटते की हे का नाही झालं काम, आणि मी तिला तसं सांगितलं होतं अगं, हे उत्तर नाही असू शकत. यू आर देअर टू गेट दॅट वर्क डन. यू आर अकाउंटेबल फॉर दॅट वर्क. तू कोणाला सांगितलंयस, कधी सांगितलंयस, कसं सांगितलंयस, काही संबंध नाही आहे. यू हॅव टू डिलिव्हर. ही जी अकाउंटेबिलिटी तुम्ही इमॅजिन करा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आली तर किती, मीच नेहमी का काम करायचं, तू का नाही, किंवा छोटे छोटे इश्यूज असतात. तर आयुष्य हे शांतपणे कंपार्टमेंटलाइज करता आलं पाहिजे. हे सगळे लिडरशिप ट्रेट्स आहेत की स्वतःला लाईव्हलीनेस, म्हणजे मला इतक्या क्वालिटीज आत्ता सांगायच्या वाटेल की साधी गोष्ट आहे लाईव्हलीनेस. आपण जिथे जातो तिथे आपण आज म्हणतो की पर्सनॅलिटी आपली कशी असली पाहिजे, आपण प्लिझंटली सगळ्यांशी बोललं पाहिजे. आणि ह्या हॉस्पिटॅलिटीचं क्षेत्र असेल किंवा काय, हे सगळं तुमच्या क्षात्रधर्मात तुम्हाला मिळतं. तू भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण शिकवतो, बाबा रे तू बसला कसा पाहिजेस, तुझं पोश्चर कसं पाहिजे, तू मेडिटेशन करताना तुझं नाक, तुझे डोळे कसे असले पाहिजेत. तो 17 अध्याय सांगतो की कसे आहाराचे वेगवेगळे विषय आहेत भगवद्गीतेमध्ये, आहार तुझा कसा असला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की थोडं जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत ते, थोडी आजची जी काळाची गरज आहे ती, आणि थोडी तुम्हाला घडवणारी परिस्थिती जी की आता पुढचा तुमच्यातलं वेगळं वर्जन डिमांड करते. आपली प्रत्येक टप्पानं आपल्याला वेगळा वर्जन आपल्यातलं मागत असतो. आई झाल्यात वेगळं वर्जन लागतं काहीतरी. 40मध्ये नवरा बायको असतात, त्यांना एकमेकांचं वेगळं वर्जन अपेक्षित, त्यांची कंपॅनियनची वेगळ्या लेवलवर गेलेली असते. समाजात सुद्धा लीडर्स म्हणून आपण जे स्वतःला बघतो, सोसायटीमधला अध्यक्ष असू देत किंवा एखादी कॉन्स्टिट्युएन्सी सांभाळणारी स्त्री असू देत, तिथली लीडर असू दे, MP MLA असू दे, तर तिची लिडरशिप वेगळी काहीतरी डिमांड करते. तर हा एवढा व्याप्त असा विषय माझ्यासमोर तो तयार होतो नेहमी लिडरशिप मांडताना. म्हणून माझ्यासमोर कुणीही बसू देत, पहिलीची मुलं असतील, 60तले आज्या असतील, मी त्यांना छान पद्धतीने हा विषय समजून सांगते की येस, तुम्ही स्वतःची दुर्बलता झटकून तुम्ही सशक्त व्हा आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपल्या राष्ट्रासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकता, केवळ पॉझिटिव्ह राहिल्याने. असं आहे. आता आपण वळूया अपराजिता ह्या तुमच्या ग्रंथाकडे. आणि मला तुम्हाला सगळ्यांनाही सांगायला आवडेल की अपराजिता या ग्रंथाला नुकतंच राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. हा ग्रंथ तुम्ही जवळपास 5-6 वर्ष ह्याच्यावरती तुमचं 4 ते 5 वर्ष हे सगळं संशोधन सुरू होतं, 4 वर्ष ॲक्टिव्हली. अच्छा, सो याच्यातनं तुम्ही काय संदेश द्याल आमच्या प्रेक्षकांना
मुख्यत्वे करून महिलांना? अपराजिता हा कुठेतरी शौर्याचा शोध घेतलेला आहे, ज्या आपल्या भारताचा जो इतिहास आहे 2000 वर्षांच्या स्त्री शक्तीचा हा कुठेतरी मागोवा आहे. आणि ह्याच्यामध्ये महिला योद्धा आणि प्रशासिका अशा 2 निकषांवरती तो लिहिला गेला. तर याच्यामध्ये अखंड भारतामध्ये जी आपली वेगवेगळी राज्य होती, जी आज भारतात नाही आहेत, सिंध असेल, बांगलादेश असेल, दक्षिणेतला भाग असेल, तर ह्या सगळ्यांमधल्या सुद्धा वीरांगना ह्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की आवर्जून हा ग्रंथ वाचावा, कारण हा विषय आज मला असं वाटतं की स्त्रीला, जसं मगाशी मी म्हणाले की दुर्बलतेतनं आपल्याला कुठेतरी बाहेर यायचं आहे, तर अपराजिता ग्रंथ किंवा मुळातच आपला भारतीय इतिहास आपल्याला काय शिकवतो, तर हे आपण डोळसपणे समजून घेतलं पाहिजे. आपण कुठेतरी ज्याला आपण सूर्याचे उपासक म्हणतो किंवा अतिशय तेजस्वी अशा आपला वारसा आहे असं आपण समजलं पाहिजे. कारण मधल्या काही म्हणजे वर्षांमध्ये स्त्रियांच्या बाबतीत अनेक अत्याचार वाढत गेले, परकीय आक्रमण आपल्यावरती आली, अनेक चुकीच्या रूढी परंपरा आपल्या म्हणजे एकूण भारतीय सगळ्या पंथांमध्ये, धर्मांमध्ये मिक्स सगळ्या होत गेल्या. आणि तो म्हणजे भारत किंवा ती म्हणजे भारतीय स्त्री अशी कुठेतरी चुकीची प्रतिमा आपल्या डोक्यामध्ये आली की आपण म्हणजे कुठेतरी सतींमध्ये अडकलेला भारत म्हणजे हाक तरी कुठे. त्याच्या मागे जाऊन आपण वळून बघायला तयारच नाही आहोत की भारताचा इतिहास म्हणजे परकीय आक्रमणांचा इतिहास नाही आहे. तर कुठेतरी विश्वाला पहिली प्रशासिका ज्या देशाने दिली तो म्हणजे आपला भरतखंड आहे. ती म्हणजे सातवाहनांची नागनिका, सातवाहन काळातली प्रशासिका. तर तिथून हा ग्रंथ सुरू होतो, ते अगदी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेपर्यंत. तर ह्यातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला आत्मगौरव जागा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ताला. की होय, आपण जसं म्हणतो की परिस्थिती माणसाला घडवते, तशी ही परिस्थिती फक्त कौटुंबिक नसते किंवा फक्त ज्या समाजात आपण राहतो किंवा आपलं बालपण जातं तो समाज म्हणजे नाही, त्याच्याही वरती आपलं जसं व्यक्तिमत्व असतं तसं प्रत्येक राष्ट्राचं सुद्धा एक व्यक्तिमत्व असतं किंवा प्रत्येक समाजाचा एक इतिहास असतो, त्याचे अनेक टप्पे असतात. तर आपण स्वतःला अतिशय भाग्यवान समजलं पाहिजे की एका खूप स्वतंत्र अशा विचारसरणीमध्ये भारतामध्ये, त्यातल्या तर आपल्या धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला चांगलंच आपण वाटून घेतलं पाहिजे. तिथून जे आपल्याला एक पॉझिटिव्हिजम मिळतो तो ह्याचा खरा हेतू आहे की आपला आत्मगौरव स्त्रीचा जागा झाला पाहिजे. आणि ह्यातनं इतके थेट धडे आपल्याला मिळतात त्या काळच्या भारतातले सुद्धा. आपण सहज म्हणतो की एखाद्या स्त्रीने 25 वर्ष राज्य केलं, 20 वर्ष राज्य केलं म्हणजे काय, ती काय फक्त सिंहासनावर बसून तिने ऑर्डर सोडल्या का, तर नाही. हा सगळा जो अभ्यास असतो, तेव्हाचं अर्थकारण कसं होतं, राजकारण कसं होतं, परराष्ट्र धोरण कसं होतं, मुत्सद्देगिरी कशी होती आणि युद्ध टाळत कशी ती होती, युद्ध करत कशी होती, ह्या सगळ्या ज्या बाजू होत्या ह्या खूप क्लिष्ट होत्या. तर ह्या सगळ्यांचा संबंध आपण नेहमी पुरुषांशी किंवा राजांशी लावतो, तो स्त्रियांशी कधीच लावत नाही. तर हे सगळे विषय, हे सगळे पैलू स्त्रिया देखील अभ्यास त्याचा करत होत्या. हे सगळं आपल्याला अपराजिता ग्रंथातनं जाणवतं. किंवा तेव्हाचा आज आपला अजून एक जो मला ड्रॉबॅक जाणवतो ना आजच्या समाजाचा, आपण फेमिनिझम म्हणा किंवा इतर अनेक इझम्स आपण बाहेरच्या देशांमधनं आणले. आर्म फोर्सेससुद्धा कुठल्या इझमला सपोर्ट करत नाहीत. आम्ही नेहमी दोन्हीही मिळून जी पूरक व्यवस्था तयार होते समाजाची त्याला सपोर्ट करतो. जसं मी मगाशी म्हणाले की कोणी पुरुष अधिकाऱ्याने स्त्री अधिकाऱ्याने, वी आर अ टीम. सो त्यातली कामं आपण कंपार्टमेंटलाइज करायचं, कामं वाटून घ्यायची आणि ते मिशन महत्त्वाचं आहे ना की त्यात माझे राईट्स काय, माझी भूमिका काय किंवा त्यातले अपवादच आपण कुरवाळत बसतो. तसंच स्त्रियांच्या बाबतीत देखील झालेलं आहे. तर आपल्याला कुठलीही गोष्ट ना आपण असं तलवार काढायला लागतो, स्त्री विरुद्ध पुरुष हा आजच्या, आणि त्याच्यातनं कौटुंबिक संघर्ष उद्भवतोय, त्यातनं सामाजिक संघर्ष उद्भवतोय आणि हे विरुद्ध ते ह्याच्यातनं जातीजातींमध्ये देखील संघर्ष वाढताना आपल्याला दिसतो. तर त्याच्यामुळे कुठेतरी समाजातली ही पूरकता ही आपल्याला लक्षात आली पाहिजे. सहअस्तित्व हे भारतीयात म्हणजे भारतीयत्वाचं दुसरं नाव आहे, सहअस्तित्व. एकत्र राहणं, को एक्झिस्टन्स, की तू कुठलाही धर्म तुझा असू दे, तुझं लिंग कुठलंही किंवा काय, तू वेगळी जडणघडण आणि माझी वेगळी, पण आपण एकत्र राहण्या इतकी फ्लेक्झिबिलिटी, ते औदार्य आणि ती इच्छा आपल्यामध्ये आहे, हे आपलं कुठेतरी मुळं आपली हे सांगतात. तर त्याची आठवण कुठेतरी अपराजिता ग्रंथ आपल्याला करून देतो की आपापसामधल्या भेदांमध्ये आपण अडकलं नाही पाहिजे, मोठं उद्दिष्ट आपण कुठलं तरी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. म्हणून आपण माझं स्त्रीत्व, माझी दुर्बलता नाही, मला कुठेतरी राष्ट्रासाठी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, समाजासाठी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. त्याच्यामध्ये अनेक राण्यांची उदाहरणं देखील आहेत ज्याच्यामध्ये चित्तथरारक लढाया आपल्याला दिसतील की राणी नायकीनी मोहम्मद घोरीसारख्या एका अशा आत्तातही आक्रमकाचा पराभव केला. आणि ते त्याच्यानंतर जेवढे काही ऐतिहासिक ग्रंथ लिहिले गेले, तबकाते नासिरी किंवा इतर अनेक, त्याच्यामध्ये त्यांनी तिचं नावच सपशेल टाळलेलं आपल्याला दिसून येतं की तो राजा भारताचा असा होता, तो राजा असा होता, मूलराज त्याचं नाव होतं. तो मूलराजा म्हणजे बाळ होता, ज्याला मांडीवर घेऊन ती घोड्यावर चढली आणि त्याला मांडीवर घेऊन ती लढली
तो इतका लहान होता की तो कोणालाही हरवायच्या परिस्थितीमध्ये नव्हता. पण दुर्दैवाने भारतीयामध्ये म्हणजे भारतीय लेखकांनी देखील हे सगळं कुठेतरी कमी अर्थाने म्हणजे कमी त्याला महत्त्व दिलं म्हणा, किंवा ते पुरावे नष्ट झाले. जे आपल्या लायब्ररीज अनेक जळाल्या, नालंदासारखी विद्यापीठं खाक झाली, महिनोन्महिने ती होळी पेटलेली होती, अशी कितीतरी संपदा आपण गमावली ह्या आक्रमकांमध्ये. त्याच्यामध्ये हे देखील पुरावे नष्ट झाले. आणि म्हणून आज आपल्याकडे जे पुरावे उपलब्ध आहेत तेच आपण सत्य मानतो. आणि जेव्हा आपण इतिहासाची पानं उघडतो की छे, हा बाळ तर एवढ्या वर्षांचा होता छोटासा, ह्याच्या आईने त्याला हरवलं, अशा निष्कर्षापर्यंत ठोस पुराव्यानिशी मला पोहोचता आलं, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि लवचिकता हे देखील स्त्रीचं खूप मोठं सामर्थ्य आहे. मला हे आवर्जून सांगायला आवडेल की राणी मंगमाळसारखी एखादी राणी असेल किंवा राणी चेन्नम्मा असेल, की कुठेही 2 पावलं मागे घेणं, म्हणजे शिवाजी महाराजांसारखा जो इतिहास आहे छत्रपतींचा आपल्याला माहिती आहे की कुठेही तह करणं म्हणजे हे काही कमीपणाचं लक्षण नाही. तर चित्त्याची जे त्याच्या पलीकडे ती अजून वाढते 2 पावलं मागे घेतल्याने. ती लवचिकता सुद्धा आपल्याला भारतीय स्त्रीमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये दिसून येते की ठीक आहे, चल मी तुला देते हे राज्य, किंवा मी तुझ्याशी तह करते, आणि त्याच्यामधनं ती पुढे चालून जे काही साध्य करते ते इतकं मोठं आहे. आणि मातृवत प्रेम ह्या सगळ्या गोष्टींमधनं तिने आपल्या प्रजेवरती केलं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फरक जे आपण म्हणतो की आपण का आज परकीयांना परकीय म्हणायचं आणि आज ते आपल्या भूमीमध्ये सगळे मिसळलेले आहेत, आपण सगळे एक आहोत, असं होऊ शकत नाही. कारण त्याचं मुख्य उद्दिष्ट वेगळं होतं. बाहेरच्यांना इथे येऊन राज्य करायचं होतं आणि आपल्याला सगळ्या आपल्या लोकांना, भारतीय राज्यकर्त्यांना, स्त्री राज्यकर्त्यांना विशेषतः सिंहासनावर बसून लोकांची सेवा करायची होती. हा जो एक मूलभूत फरक आपल्याला जाणवतो, ते आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते आपल्याला वाचलंच पाहिजे, असं कुठेतरी मला एक वाटायला लागलं. आणि इतिहास वाचल्याने आज काय होणार आहे? आज तर आपलं मॉडर्न वॉरफेअर आहे, किंवा आज तर आपली जी काय म्हणतो आपण, एक आजची स्त्री असे अष्टभुजेचे हात लावून सगळीकडे कसं मल्टीटास्किंग करते की तो फोटो खूपच अगदी गाजलेला असतो की तिने एका हातात पॅन पकडले, एका हातात मूल पकडले, लॅपटॉप पकडला वगैरे वगैरे. तर मग आज हा सगळा इतिहास आपण का वाचायचा? पण मला असं वाटतं की मी मगाशी म्हणाले तसं एक व्यक्तिमत्व घडतं राष्ट्राचं, तर तसं आज आपल्याला हा बुद्धिभेद जो आहे तो कळला पाहिजे की कुठेतरी बुरखा हे माझं धर्मस्वातंत्र्य आहे. म्हणजे हा आज आपल्याला खूप महत्त्वाचा विषय सगळीकडे चाललेला आहे. ते तसं नाही आहे. धर्म हा जो आहे, जर माझा धर्म मला स्थान देत नसेल महत्त्वाचं, तो धर्म प्रवाही नसेल, तर मी त्या परिसरावरती ते घासून पाहिलं पाहिजे. आणि हा अधिकार स्त्रीला आहे. एकेकाळी वेद पठणाचा देखील अधिकार स्त्रीला होता. तर म्हणून माझं धर्मस्वातंत्र्य काय आहे आणि मी खरोखर कुठल्या गर्तेत अडकतीये, हा बुद्धिभेद आपला जो आजूबाजूला चालला तो आपल्याला कळला पाहिजे. म्हणून आपण एक सशक्त आणि आत्मभान जागं करणं. आपल्याला जो कोणी येईल तो भडकवतो आज. हे जे वातावरण चाललंय ह्याच्यामध्ये स्त्रियांनी आलं नाही पाहिजे, असं मला प्रकर्षाने वाटतं. की ती एक ठामपणे उभी राहिली पाहिजे. तिला तिच्या मुलांना घडवायचे, ती वेळप्रसंगी आपण आपल्या सगळ्या कुटुंबालाच एक दिशा देत असतो एक प्रकारे आपल्या विचारांनी आणि या सगळ्या गोष्टींनी. किती म्हणजे महत्त्वाची मध्यवर्ती भूमिका ही स्त्री हे करत असते. त्याच्यामुळे स्त्रीला आजचं धर्मकारण कळलं पाहिजे, आजचं राजकारण कळलं पाहिजे, आजचे फायनान्शियल जे काही आपल्याला व्यवहार आपण म्हणतो ते सगळे कळले पाहिजेत, सो दॅट तिलाही कोणी फसवू नये आणि तीही दुसऱ्या कोणाला फसवू नये. तर अशा पद्धतीने एक आत्मभान जागी असणारी स्त्री जर आपल्याला आज पुन्हा उभी करायची असेल तर आपली पाळंमुळं कुठून आपण इथपर्यंत आलोय हा प्रवास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज आपण स्वतःला खूप छान कॅरी करतो, स्वतःचं कर्तृत्व खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करतो की होय मी एक महिला अधिकारी आहे किंवा होय एक धाडसी पत्रकार आहे एखादी. पण आपण आपल्या ज्या पूर्वीच्या स्त्रिया होत्या यांच्याप्रती कुठेतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण त्यांनी काट्याकुट्यांमध्ये चालून जर तो मार्ग तयार केला नसता तर आज कदाचित मी त्या मार्गांवरनं चालू शकले नसते. तर अशा पद्धतीने खूप संघर्षातनं स्त्रीने मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्यापर्यंत हे दिवस आपल्याला दाखवलेत. म्हणजे आपण अहिल्यादेवींचा इतिहास बघतो की किती छोट्या छोट्या त्यांचं चरित्र वाचल्यावर तिनं स्वतःची लाज वाटायला लागते. छी, काय एवढे जे छोटेसे आपण वैयक्तिक आयुष्यातले प्रॉब्लेम कुरवाळत बसतो. त्यांनी अक्षरशः निळकंठाप्रमाणे विष त्या प्यायल्या. पुत्रशोक असेल किंवा आयुष्यामध्ये जोडीदाराकडनं जे काही सगळं दुःख मिळालं ते असेल, विश्वासघात असतील, अनेक अनेक दुःखद प्रसंग ठेवून ह्या माऊलीने एक मोठं सांस्कृतिक उत्थान भारतामध्ये घडवून आणलं. हे आदर्श जगाच्या पाठीवर कुठेही नाही आहेत. एवढा 2000 वर्षांचा स्त्रीच्या सामर्थ्याचा इतिहास जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला नाही आहे. हे आपण छातीठोकपणे आज मान्य केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे त्या अभिमानाने. सो अशा पद्धतीने हा जो सगळा प्रवास आहे अपराजिता ग्रंथाचा माझाही झाला. आणि मला असं वाटतं आपण कहाणी वाचताना असं म्हणतो की ही 60 उत्तरांची कहाणी
सुफळ संपूर्ण आणि मला जसा अमुक देव हा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. तसंच मला शेवटाकडे त्यांना म्हणावंसं वाटेल की हा जो इतिहास आहे ज्याच्यातनं मी लहानपणापासून घडले, ह्या शौर्य कथा वाचून, युद्धकथा वाचून आणि कुठेतरी एक दिवस अंगावरती वर्दी घातली, तसाच हा इतिहास माझ्याकडनं लिहिलाही गेला. निमित्त मात्र होते मी त्याच्यासाठी आणि खूप चांगला सगळ्या वाचकांचा प्रतिसाद आहे. तर हा इतिहास तुम्हा आम्हाला देखील अजून सशक्त करो आणि खूप आपण राष्ट्राला या एका पद्धतीने योगदान करण्या इतपत आपल्यामध्ये सामर्थ्य म्हणजे आपण वाढीला ते नेऊ ह्या सगळ्या माध्यमातून, अशी मला सगळ्यांना म्हणजे शुभेच्छा द्यायची आहे. आणि कायम उंच ध्येय ठेवा असं एक शेवटचं वाक्य मला सांगायचं आहे की लो एम इज रिअली अ क्राईम. आपल्या सगळ्या वाडवडिलांनी पूर्वजांनी फार ते व्हिजनरी होते. त्यांनी खूप मोठी दृष्टी, खूप मोठा मार्ग आणि खूप मोठं ध्येय आपल्या ते काय म्हणतात पदरात टाकून गेलेत, आपल्या वारशामध्ये ते देऊन गेलेत. आपला वारसा कधीही अन्न, वस्त्र, निवारा, भूक भागवणे इतक्या कमी लेवलचा नव्हता जे की वेस्टर्न विचार आपल्याला शिकवतात की आत्ता मी करिअर करायचं आहे, मग माझं पॅकेज किती असलं पाहिजे आणि मग साधारण माझे होम लोन, माझी गाडी, ह्याच्यात अडकवून ठेवणारा इतका लो एम ठेवणारा आपला इतिहास कधीही सांगत नाही. तर आपला इतिहास हे म्हणतो की धान्यांची कोठारं भरलेली आहेत तरी मी उपवास का केला पाहिजे. माझ्याकडे रेशमी वस्त्रांनी भरलेली भांडारं आहेत तरीसुद्धा जैन साधू तुम्हाला विवस्त्र अवस्थेत दिसतात, सर्व संघ परित्याग करताना ते दिसतात. किंवा एखादा प्रचंड बलाढ्य असा राजा असतो, राज्यकर्ती असते, जिच्याकडे करोडोंचं सैन्य असतं, ती कुठेतरी एका ऋषींच्या पायांवरती नतमस्तक होतो तो राजा, कारण ज्ञान कुठेतरी आपण शिरोधार्य मानलेलं असतं. तर एवढे उदात्त मूल्य शिकवणारी मला असं वाटतं आपली संस्कृती आहे, तिचा विसर पडता कामा नाही आहे. एवढ्यासाठी आपण ही जी आपली नाळ आहे, आपला वारसा हा घट्ट धरून ठेवूया आणि सगळ्या आपल्या सख्यांना आपण ह्यासाठी शुभेच्छा देऊया, सामर्थ्यशाली असं त्यांना स्वतःला निर्माण करण्यासाठी, तयार करण्यासाठी. थँक्यू सो मच मोहिनी मॅम, तुम्ही इथे आलात, लिडरशिप फॉर ऑल, सेकंड इनिंग आणि तुमचे आर्मीचे ट्रेनिंग्सचे किस्से आम्हाला सांगितले आणि निश्चितच तुम्ही लिहिलेला अपराजिता ग्रंथ हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार. मनःपूर्वक आभार. आणि या निमित्ताने आपण इतकं छान तुम्ही बोलवलं आणि आपल्या छान गप्पा या निमित्ताने झाल्या, तर मला खूप समाधान वाटते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन राज्य पुरस्काराबद्दल. खूप खूप धन्यवाद. जय. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हो, सासी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.